पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती। नौकरानं मालकाचं काम टंगळमंगळ न करता इमानदारीने करणे ही भगवान विष्णूची महापूजा असते। शिष्यानं मनोभावे गुरुची सेवा करणं ही भगवान विष्णूची महापूजा असते। मुलानं मनोभावे आईवडिलांची सेवा करणं व आईवडिलांचा शब्द पाळणं ही भगवान विष्णूची महापूजा असते। पत्नीनं पतीची मनोभावे सेवा करणं आणि पतीच्या इच्छेसारखं वागणं ही भगवान विष्णूची महापूजा असते। मुखानं सातत्यानं सत्य बोलणं ही भगवान विष्णूची महापूजा असते आणि दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणं आणि त्याला मदत करणं ही भगवान विष्णूची महापूजा असते। या सही गोष्टी मनुष्यानं आपल्या जीवनात अनुकरणं म्हणजेच भगवान विष्णूची महापूजा असते। आणि हेच तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चरणात सांगतायत आणि महाराज लिहितायत की स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। नौकरानं आपल्या मालकाचं काम टंगळमंगळ न करता इमानदारीनं पार पाडावं। शिष्यानं गुरुची मनोभावे सेवा करावी। मुलांना आईवडिलांची मनोभावे सेवा करावी व आईवडिलांचा शब्द पाळावा। पत्नीनं पतीची मनोभावे सेवा करावी व पतीच्या मतासारखं वागावं। मनुष्यानं मुखानं सारखं सत्य बोलावं। मनुष्यानं दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी व्हावं आणि या दुःखी लोकांना मदत करावी। या सही गोष्टी करणं म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णूची महापूजा आहे। आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा
अनुभव नाही दुजा. स्वामी काज अर्थात स्वामी म्हणजे मालक, काज म्हणजे काम. स्वामी काज म्हणजे नौकरानं मालकाचं काम टंगळमंगळ न करता इमानदारीनं करावं. मग तो नौकर खाजगी असो, सालगडी असो किंवा तो नौकर सरकारी असो, नौकर कोणताही असो, प्रत्येक नौकराने आपल्या मालकाचं काम टंगळमंगळ न करता इमानदारीनं पार पाडावं. ही भगवान विष्णूची महापूजा असते. आणि हा एक प्रकारे कर्मयोगच असतो. ज्ञानोबराय बोलतायत, स्वकर्माची चोखाळी मज पूजा करुनी भली, तेने प्रसादे आकळी ज्ञान निष्ठेते. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमाची विरा, पूजा केली होया पारा, तोषा लागी. तुम्ही सकाळी देवाची पूजा करताना देवाला 4-5 झेंडूची फुलं वाहता, आनंद आहे, तिथं वाहा, जरूर वाहा. पण गीतारूपी भगवंताचं पोट अतिशय मोठं आहे, ते 4-5 झेंडूच्या फुलानं भरत नाही. त्याला तुमच्या स्वकर्माची फुलं हवी आहेत. आणि म्हणून आपलं स्वकर्मच इतकं उत्तम आणि सुंदर करा, आणि स्वकर्माची सुंदर पवित्र फुलं भगवंताला अर्पण करा. ही भगवान विष्णूची खरी महापूजा असते. आपल्या वाट्याला आलेलं कर्म हा आपला स्वधर्म असतो, आणि स्वधर्म प्रत्येकाने पाळावा, आणि तो स्वधर्म देवाची पूजा म्हणून करावा. तव कर्मे ईशू भजावा, हे जे बोलिलो, कर्माने ईश्वराला भजा. मग ते कोणते कर्म असो, तुम्ही स्वतःचं कर्म करतायत, तुम्ही मालक आहेत, आणि मालक म्हणून तुम्ही स्वतःचं काही कर्म करतायत आपल्या वाट्याला आलेलं. मग तुम्ही शेतकरी आहात, नौकर आहात, तुम्ही कुणी असा, आपल्या वाट्याला आलेलं कर्म तुम्ही करतायत, ते देवाची पूजा म्हणून करा. किंवा नौकर मालकाचं कर्म करतोय, त्या नौकरानं मालकाचं कर्म टंगळमंगळ न करता इमाने इतबारे करावं आणि देवाची पूजा म्हणून करावं. गव्हर्नमेंट सर्वंट आहे, ऑफिसमध्ये वेळेवर जावं, वेळेवर यावं. ऑफिसमध्ये आलेला प्रत्येक मनुष्य हा पांडुरंग आहे असं समजून त्याच्यासोबत डिलिंग करावी. कुणाकुणाही लाचलुचपत घेऊ नये, भ्रष्टाचार करू नये, कामात कुचराई करू नये, वेळेवर जावं, वेळेवर यावं. ऑफिस कार्यात ऑफिसमध्ये बसून राहावं, प्रत्येकाला मदत करावी, प्रत्येकाची कामं सहजगत्या करावीत, कुणालाही अडवू नये. आणि आपण जे ऑफिसमध्ये ड्युटी करतो ती प्रत्यक्ष देवाची पूजा म्हणून करावी. अशी ड्युटी करणं ही साक्षात भगवान विष्णूची पूजा असते, आणि या पूजेने भगवान विष्णू संतुष्ट होतो, आणि त्या बदल्यात तुम्हाला वैराग्य देतो, आणि या वैराग्यानं देव भेटतो. म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी दे जे पसायतया. येनेची वैराग्य दशे, ईश्वराचे निवेद बसे, सर्वही नावडे जैसे वात होय. तात्पर्य, तुम्ही आपलं कर्म देवाची पूजा म्हणून केलं, किंवा तुमच्याकडे जी व्यक्ती आली ऑफिसमध्ये ती प्रत्यक्ष कृष्ण आहे असं समजून त्याला मदत केली, तर तुमचं कर्म देवाची पूजा ठरतं, ते कर्म देवाला अर्पण होतं, आणि या कर्माने देव प्रसन्न होतो, तुम्हाला वैराग्य देतो, पुढे मुक्तीही देतो. आणि म्हणून प्रत्येकानं शहाणा होण्याची गरज आहे. आज तुम्ही कुठल्याही कामात बघा, टंगळमंगळ वाढली. मजूर घ्या, मजूर जुन्या काळी बाई जर कामाला लावली
तर सकाळी 9 वाजता बाई खुरपायला पाताला बसायची आणि 6 वाजल्याशिवाय अर्थात दिवस मावळल्याशिवाय शेत सोडत नव्हती. आता बाई जर कामाला खुरपायला लावली 11 वाजल्याशिवाय गावातून निघत नाही. गावात बस येण्याचा एक ठेपा असतो. 11ला बस येते. शेतमालक जातो, म्हणतो मावशानं चला ना, वकूत झाला खुरपायचा. बाई म्हणते मामा अजून बस आली नाही. बस आल्यावर निघून, बस येते 11ला. मी म्हणतो एखाद्या दिवशी बस फेल झाली, आणि बस जर 2 वाजता गावात आली तर बाई तू काय 2 वाजता खुरपायला जाती का? 2 वाजता खुरपायला जाती? 11 वाजता बाई गावातून निघते, 11:30ला शेतात जाते. इकडे तिकडे करूस तर टोपले मातीत पुरून ठेवूस तर कुत्रे खातात भाकरी म्हणून टोपले मातीत पुरून ठेवूस तर काष्टा घालूस तर कसे 12 वाजतात. 12ला बाई पाताला बसते. 1 वाजले झाली दुपार. 1 ते 2 जेवण ब्रेक. 2 ते 2:30 एक बारीकशी डुकली हाणते. दुपारून कशाबशा 2 पाता लावते. 5:30 वाजले की बाई गावाकडे निघते. त्यामध्ये 1 डोळस पाणी प्यायचा, लघवीचा ठेपा असतो. 5:30 वाजले की बाई गावाकडे निघते. मालक म्हणता का मावशी कासरावरच राहिलं ना 10 फूट, तेवढं घेणं खुरपून. नाही म्हणते मामा तुमचं शेत लय लांबणीच आहे, घरी जायला अंधार पडतो. मी म्हणतो थोडा अंधार पडला तर बाई तुला काय वाटात लांडगा खातो काय? तुला वाटात काय लांडगा खातो काय? पण नाही, ती 5:30ला शेत सोडणार म्हणजे सोडणारच. शेतकरी रडकुंडीला आलाय. मजुरांनी शेतकऱ्याला मालकाला परेशान केलंय. शेती नकोशी झाली आहे. मजुरी वाढली आणि कामात टंगळमंगळ. ही कामातली टंगळमंगळ हा दोष आहे, हे पाप आहे. आपलं काम टंगळमंगळ न करता इमानदारीनं पार पाडा. मग ते स्वतःचा असो किंवा परक्या मालकाचा असो. कुठल्याही मालकाचं काम करत असाल ते इमानदारीनं करा, टंगळमंगळ न करता करा. हे इमानदारीनं आणि टंगळमंगळ न करता केलेलं काम हे प्रत्यक्ष भगवान विष्णूची महापूजा असते. ते व्हायला जात नाही. तुम्ही इमानदारीने केलेलं कर्म, टंगळमंगळ न करता केलेलं कर्म भगवंताची पूजा असते. आणि म्हणून सरकारी कर्मचारी असो, खाजगी नोकर असो, मजूर असो, आपल्या कामात टंगळमंगळ कुचराई करू नका. कोणी असो, कुठलाही नोकरदार असो किंवा कुठला खाजगी नोकर असो. सरकारी नोकरानं त्याच्या दप्तरातलं, खाजगी नोकरानं त्याच्या मालकाचं काम टंगळमंगळ न करता इमानदारीनं करावं, देवाची पूजा म्हणून करावं. हे काम प्रत्यक्ष भगवान विष्णूची पूजा असते. या पूजेने भगवान विष्णू प्रसन्न होतात, तुम्हाला वैराग्य देतात, पुढे मोक्षही देतात. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. कर्मात टंगळमंगळ करू नका. आजकाल भयानक टंगळमंगळ वाढली आहे. मग सरकारी नोकऱ्यात असो, खाजगी नोकऱ्या असो, शाळेत शिकवणं असो किंवा मोलमजूर असो, माणसं कामात कुचराई करायलेत. जितकं टाळता येईल तेवढं टाळायलेत. कामात कुचराई करायलेत, हलगर्जीपणा करायलेत, सरकारी असो की खाजगी असो. हा दोष आहे, हे पाप आहे आणि अधोगती होते. आपलं कुठलंही कर्म, आपल्या मालकाचं कर्म, सरकारी असो की खाजगी असो, इमानदारीनं टंगळमंगळ न करता आणि ते कर्म देवाची पूजा म्हणून करा. या कर्मानं देव प्रसन्न होतो. का? तर इमानदारीनं आणि टंगळमंगळ न करता केलेलं कर्म ही महाविष्णूची पूजा आहे. या पूजेने महाविष्णू प्रसन्न होतात आणि तुम्हाला भविष्यामध्ये मुक्ती देतात, तुमचं कल्याण करतात, तुमच्या संसारातही बरकत येते. आणि म्हणून तुकोबाराय पहिला मुद्दा छेडतायत की स्वामी काज, अर्थात आपल्या मालकाचं काम नोकरानं, मग तो नोकर कुठल्याही क्षेत्रातला असो, सरकारी असो खाजगी असो, नोकरानं आपल्या मालकाचं काम टंगळमंगळ न करता इमानदारीनं पार पाडावं. ही भगवान विष्णूची महापूजा असते. यातून तुमचं कल्याणच होतं आणि ही खरी पूजा असते. सकाळची 10 मिनिटाची पूजा ती पूजा आहे, पण त्या पूजेपेक्षा ही मोठी पूजा असते आणि खरी पूजा असते. पण प्रत्येक नोकरानं, खाजगी असो सरकारी असो,
आपलं काम अर्थात आपल्या मालकाचं काम टंगळमंगळ न करता इमानदारीनं पार पाडावं, देवाची पूजा म्हणून पार पाडावं, पूर्ण वेळ पार पाडावं. ती भगवान विष्णूची महापूजा असते. आणि अशा प्रकारे कर्म केलं तर भगवान विष्णू प्रसन्न होतात. आणि कर्मात टंगळमंगळ केली, लबाडी केली, टाळाटाळ केली तर दोष लागतो, अधोगती होते, ज्याचा त्यांनी विचार करावा. तुकोबाराय दुसरा मुद्दा छेडतायत, गुरुभक्ती. शिष्यानं आपल्या गुरुला भजावं. ज्ञानोबा बोलतायत, म्हणून जाणतेनी गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. गुरु शाळेतला असो किंवा गुरु परमार्थातला असो, कोणताही गुरु असो, तो आपल्यासाठी देव असतो. संत कबीर म्हणतायत, गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाव. गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाव. बलिहारी गुरु अपनाओ, गोविंद दियो बताओ. बलिहारी गुरु अपनाओ, गोविंद दियो बताओ. गुरु आणि देव अर्थात पांडुरंग आणि गुरु हे चिटकून उभे आहेत एकमेकाला. आपल्या समोर आपला गुरु उभा आहे, बाजूला पांडुरंग आहे. आधी पाया कोणाच्या पडावं. कबीर महाराज म्हणतात, बलिहारी गुरु अपनाओ, गोविंद दियो बताओ. गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाव. बलिहारी गुरु अपनाओ, गोविंद दियो बताओ. कबीर महाराज म्हणतात, तुझ्या समोर गुरु उभा आहे, देव उभा आहे, कुणाच्या पाय पडाव प्रश्न पडलाय. कबीर महाराज म्हणतात, आधी गुरुच्या पाय पड आणि मग देवाच्या पाय पड. का तर त्या गुरुमुळं तुला देव भेटतो, हा गुरुचा उपकार. आणि मग गुरु हा देवापेक्षाही मोठा असतो. आधी गुरुच्या पायान मग देवाच्या. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हा साक्षात पांडुरंग आहे. नवीन पांडुरंगापेक्षा मोठा आहे, कारण गुरु हा संत असतो, परमार्थातला गुरु. आणि संत देवापेक्षा मोठे असतात, ते देवाच्या कृपेनेच. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, झालो हे निराळी मावळूनी आशा. तुकोबाराय म्हणतात, आम्ही जे संत आहेत आम्ही देवापेक्षा मोठे आहेत, देवाच्या कृपेनेच, पण देवापेक्षा मोठे आहेत. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. अर्जुन भगवान कृष्णाच्या कृपेने भगवान कृष्णापेक्षा मोठा होता, पण हे देवाला आवडायचं. तसे देवाची शक्ती पार्थ देवासी बहुती, परी माने स्तुती गौरव असे. आणि पुत्रे मी सर्व गुणी, जिना वाहे बापा शिराणी, तरी ते शारंग पाणी फळाली. माझा मुलगा माझ्यापेक्षा काकांवर सरस निघाव ही प्रत्येक बापाची इच्छा असते. तसं माझा शिष्य माझ्यापेक्षा सरस निघाव ही गुरुची इच्छा असते. का बाळकाचे धनी धाईजे, का शिष्याचे झाले पण होईजे, ते सद्गुरूची एकले जाणीजे का प्रसवतीया. लहान बाळ रडायलंय, आईने स्तनपान केलंय, ते खेळायला लागले, पोट भरले बाळाचं, पण संतुष्ट आई झालीये. तसं शिष्य आपल्यापेक्षा वरचढ निघालाय, संतुष्ट गुरु होतो. बाळकाचे धनी धाईजे, का शिष्याचे झाले पण होईजे, ते सद्गुरूची एकलीने जाणीजे का प्रसवतीया. माझा मुलगा माझ्यापेक्षा सरस निघाव, आणि निघला बापापेक्षा मुलगा सरस, बाप खुश होतो. शिष्य गुरुपेक्षा मोठा निघला, गुरु खुश होतो. गुरु हा देवापेक्षा मोठा असतो, परमार्थातला गुरु श्रीगुरु. परमार्थातल्या गुरुला श्रीगुरु म्हणतात, सद्गुरु म्हणतात. आणि म्हणून आधी गुरुचं दर्शन आणि मग देवाचं दर्शन. आणि म्हणून ज्ञानोबा आम्हाला इशारा करतायत की म्हणून जाणतेनी गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे, जसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषिते. गुरु हा शालेय असो किंवा परमार्थिक असो, गुरु दिसला पटकन त्याच्या पाय पडावं. मग तो पहिलीचा गुरु असला तरी चालतं, प्राथमिक शाळेतला कुठलाही गुरु भेटला की आपण त्याच्या पाय पडावं, त्याचा कृपा आशीर्वाद घ्यावा. का तर जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे. गुरुच्या आशीर्वादानं तुमचं कार्य पूर्णत्वात जातं, जीवन कृत कृत अर्थात धन्य होतं. त्या कर्णाला विद्या दिली, पण शेवटी शापही दिला परशुरामानं, आणि ऐनवेळी त्याची विद्या फलित झाली नाही
रथाचं चाक जमिनीत फसलं, मंत्र विसरला. तोपर्यंत अर्जुनाने त्याचं मुंडकं उडवलं. का? गुरुचा कोप होता. गुरुचा आशीर्वाद असा. गुरुचा आशीर्वाद हे कवच असते. गुरुचा कोप नको. पण कुठलाही गुरु असो, तो बापाच्या ठिकाणी असतो, बापापेक्षाही मोठा असतो. तुम्ही चिखलाचा गोळा असता, मायबापांनी जन्म दिला, तुम्ही चिखलाचा गोळा आहेत, गुरुने त्या चिखलाच्या गोळ्याला आकार दिला असतो. म्हणून गुरु मायबापापेक्षाही मोठा असतो. आणि मग कुठलाही गुरु, शाळेतला असो, परमार्थातला असो, पहिलीचा, पाचवीचा, मॅट्रिकचा, कॉलेजचा, कुठल्याही क्षेत्रातला गुरु भेटला, पटकन गुरुच्या पाय पडा. जाणतेनी गुरु भजिजे, तेने एकरत्त कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषते. झाडाच्या मुळाला सहज पाणी टाकलं तर पानाला टवटवी येते. गुरुची सहज सेवा केली तर आपल्या जीवनाला टवटवी येते. जीवन कृत्य होतं, धन्य होतं. गुरुचा कृपा आशीर्वाद आपल्या सोबत असू द्या, ते एक आपलं कवच असते. आणि म्हणून जो गुरुला भजतो, शालेय गुरु असो, पारमार्थिक गुरु असो, जो गुरुला भजतो आणि गुरुचा आशीर्वाद घेतो, त्याचा व्यवसाय, धंदा किंवा त्याचा परमार्थ सफल होतो. व्यवसाय उदयाला येतो, परमार्थही सफल होतो, त्याला मुक्ती लाभते. गुरु कोणता असो त्याला भजा. आणि मग जाणतेनी गुरु भजेजे, तेने कृत्य कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषते. गुरुची इमाने द्वारे केलेली सेवा ही प्रत्यक्ष महाविष्णूची महापूजा असते. स्वामी काज गुरु भक्ती है ना, पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. गुरुला भजा. गुरु अंधारातून प्रकाशाकडे नेतो. गुरु या शब्दाचा अर्थ काय? गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. जो अंधारातून प्रकाशाकडे नेतो तो गुरु असतो. आणि म्हणून गुरुक्षेत्र, गुरुदेवता, गुरुमाता, गुरुपिता, गुरु हा क्षेत्र आहे, गुरुदेव आहे, गुरु आई आहे, गुरु वडील आहे, सगळं गुरुचे. गुरुक्षेत्र, गुरुदेवता, गुरुमाता, गुरुपिता. आणि म्हणून गुरु सेवेपर्यंत मार्गू नेणे. गुरुच्या सेवेशिवाय तुम्हाला पर्याय नाही. गुरु तुमची गुरुक्षेत्र आहे, गुरुदेवता आहे, गुरु आई आहे, गुरु वडील आहे, गुरु बहीण आहे, गुरु भाऊ आहे. गुरुसेवेशिवाय तुम्हाला पर्याय नाही. गुरुची सेवा करा, जीवन धन्य होतं, जीवन कृत्य होतं. म्हणून जाणतेनी गुरु भजिजे, तेने कृत्य कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषते. आणि परमार्थात तर गुरु लागतो. मग खाजगी जीवनात तर लागतोच. घरातली प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. आपला पहिला गुरु आई असते, दुसरा वडील असतो, तिसरे बहीण भाऊ असतात, चौथे गुरु समाज असतात, शाळेतला शिक्षक असतो, आणि परमार्थातला गुरु संत असतो. आणि मग ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. है ना, ते ज्ञानाचा कुरुठा, ते तर सेवा हाची दारवंटा, स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. बरोबर. आणि मग तनु मनु जीवे, चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित आपुले, तेही किर सांगतील पुसले, मग अंतकरण बोधले, संकल्पा नाही. ज्ञानोबा या 4 वेळातून सांगतात की आपण आपल्या श्रीगुरूची जर सेवा केली, इमाने द्वारे मनोभावसित सेवा केली, तर ते तुम्हाला आत्मज्ञान देतात, मुक्त करतात, जीवन धन्य होतं. आता गुरुची सेवा म्हणजे आपल्याकडे फार मोठ्या गमती झाल्यात. परमार्थात काही लोकांकडे महाराज लोक येतात, आणि महाराज लोक आले की त्यांचा एक व्हॉट्सअपवर ग्रुप असतो 400-500 लोकांचा. फटकन मेसेज जातो सगळ्यांना ग्रुपवर, भरा 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 भरा. त्या 4-5ले कमीत कमी 4-5ले कमीत कमी 200-300 तरी गोळा होतात. सगळे नाही आले तरी निम्मे अर्धे येतात. आणि आले की त्या गुरुची सेवा करायची म्हणून त्या गुरुच्या अंगावर तुटून पडतात. कोणी खांदे दाबतं, कोणी कंबर, कोणी पाठ, कोणी पाय, कोणी डोकं, कचा 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 दाबून त्या गुरुचं अंग खिळखिळ करतात. त्या महाराजाचं कचा कचा दाबतात. का तर त्यांना वाटतं गुरुची सेवा केली म्हणजे अंग दाबणं म्हणजे गुरुची सेवा आहे, अंग दाबणं गुरुची सेवा आहे, म्हणून कचा कचा दाबतात, त्याचा अंगाचा खिळा करतात. ठीक आहे, सेवेचं अंग असेल हे, पण असं कचा कचा दाबणं म्हणजे गुरुसेवा नाही हो. गुरुने जो मंत्र दिलाय रामकृष्ण हरिनामाचा, त्याचा सातत्यानं जाप करा, ही खरी गुरुची सेवा आहे. तुम्ही तुमचं आचरण शुद्ध ठेवा, हा गुरुने मंत्र दिलाय, ही गुरुची खरी सेवा आहे. तहानेला पाणी पाजा, भुकेलेला अन्न द्या, परोपकार करा, सदाचार ठेवा, निषिद्ध कर्म करू नका, हा मंत्र गुरुने दिलाय, असं वागा, ही गुरुची खरी सेवा आहे. पण आम्ही यातलं काही पाळत नाहीत. फक्त गुरुला कचा 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 दाबतो, त्याचा भुगा करतो, आणि का तर झाली गुरुसेवा. असं नाही.
तुम्ही गुरुच्या घरी पाणी भरावं, गुरुचं अंगण झाडावं, गुरुला फुलं आणून द्यावीत. चंदन जसं श्रीखंड करायचा, भगवान कृष्णार्थ श्रीखंड करायचा नाथ महाराजच्या घरी, गंध उघडून द्यावं आणि मग हलक्या हाताने नाथ महाराजाचे पाय दाबा श्रीखंडाने. तसं दाबाला गुरुचे पाय, हरकत नाही, ते सेवाचे. पण कचा कचा मोहोळ पडल्यासारखं तुटून पडू नका ना, खिळखिळे होतील ना हाडकं. विनोदाचा भाग सोडा, पण असं घडतं, पाहिलंय मी, असं घडतं, असं करू नका. तात्पर्य, गुरु जसा आदेश देईल, जसं सांगेल तसं वागा, जो मंत्र देईल तो जपा, नीतिमूल्य पाळा, समाजाची सेवा करा आणि सोबत गुरुची सेवा करा. ही गुरुसेवा असते. आणि मग श्री गुरुचे उच्चिष्टे लाहे जरी अवचटे, तिने लाभे बिठे समाधीसी. श्री गुरुची सेवा किती किती मोठी. श्री गुरुचे उच्चिष्टे, आता श्री गुरुचे उच्चिष्टे म्हणजे त्यांच्या तोंडातलं उष्ट खाणं नाही, त्यांच्या तोंडातून निघालेला गुरुमंत्र. श्री गुरुचे उच्चिष्टे, जसं जगाला उष्ट म्हटलेलं आहे. कशामुळं? व्यासचिष्ट जगत्रय. व्यासाच्या तोंडातून सगळे चौवेद जाणं, साईशास्त्र कारण, 18 पुराणे, हरिगाती, हरिशिगाती, हे सगळं व्यासच उच्चिष्ट आहे, अर्थात व्यासाच्या तोंडातून निघाले. आणि मग श्री गुरुचं उच्चिष्ट काय? व्यासाच्या तोंडातून सगळं शास्त्र निघालं, मग ते व्यासोच्चिष्ट आहे. म्हणता बी आहे ना, ते व्यासोच्चिष्ट आहे, व्यासाचं उष्ट आहे. म्हणजे व्यासाचं उष्ट अन्न खा असा अर्थ नाही. व्यासाच्या मुखातून निघालेलं शास्त्र अनुकरण करा. तसं श्रीगुरूच्या मुखातून निघालेला शब्द अनुकरणात आणा. हे श्रीगुरूचं उष्ट असते. श्रीगुरूचे उच्चिष्टे जरी लाहे अवचटे, तेने लाभे विटे समाधीसी. अर्थात श्रीगुरूने जो मंत्र दिलाय, जो उपदेश दिलाय, जसं वागायला सांगितलंय तसं वागा, ही श्रीगुरूची खरी सेवा असते. आणि त्यासोबत गुरुचं अंगण झाडा, पाणी भरा, कौटुंबिक काय करता येईल तेवढी सेवा करा, परमार्थिक ज्या गाईडलाईन दिल्यात ते तसे वागा. ही श्रीगुरूची सेवा असते. आणि अशी मनोभावे जो शालेय गुरु किंवा परमार्थिक गुरु दोन्हीचीही मनोभावे सेवा करतो, ती भगवान विष्णूची महापूजा असते. तुमचं जीवन धन्य होतं. भगवान विष्णू प्रसन्न होतात, पुढे तुम्हाला मुक्ती देतात, संसारात बरकती देतात. म्हणून स्वामी काज गुरु भक्ती. तिसरं सांगितलंय पितृवचन. पितृवचन, आई वडिलाचा शब्द पाळा. मनोभावे सेवा तर करा, पण आई वडिलाचा शब्द पाळा. वडिलापेक्षा आईच्या शब्दाला फार महत्व आहे. वचन म्हणजे शब्द. आई वडिलाचा शब्द पाळणे म्हणजे पितृवचन आहे. ज्ञानोबराय म्हणतायत, अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना, किल या दोन्ही पतना हेतू होती. उभी नीट ऐका. अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना, किल या दोन्ही पतना हेतू होती. अवज्ञा आणि कामना, आईची आज्ञा जर मोडी, अवज्ञा म्हणजे आज्ञा मोडणं, आईची आज्ञा जर मोडी तर तो मनुष्य सरळ सरळ नरकाला जातो. दोन्हीही पतना हेतू होती. कामना तर सोडून द्या, फार पुढचा भाग झाला तो, पण नुसती अवज्ञा एवढंच घ्या. आईचा शब्द मोडला, आईची अवज्ञा केली, आई म्हणलेलं ऐकलं नाही, तर आईचा शब्द मोडणारा मनुष्य सरळ नरकाला जातो. ज्ञानोबा बोलतात, अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना, किल या दोन्ही पतना हेतू होती. आणि म्हणून आईचा शब्द पाळा, बापाचाही पाळा, आईला जास्त महत्व दिलंय. आणि म्हणून पितृवचन पाळा, ही भगवान विष्णूची महापूजा असते. आणि म्हणून सकळ तीर्थाचे धुरे जिये का माता पितरे, तया सेवेशी कीळ शरीरे लोन कीजे. आई वडील हे तीर्थाचंही तीर्थ आहे. तया सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. लोन म्हणजे मीठ. जसं मीठ आपण वळून टाकतो, तसं आपला जीव आई वडिलावरून वळून टाका. त्यांची मनोभावे सेवा करा, त्यांची हेळसांड करू नका. तुका म्हणे मायबापे अवघी देवाचीच रूपे. तुका म्हणे मायबापे अवघी देवाचीच रूपे. मायबाप हे प्रत्यक्ष पांडुरंगाचं रूप आहे. मायबापाची सेवा ही प्रत्यक्ष पांडुरंगाची सेवा आहे. पिता स्वयंमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी जाण. ऐसे जाणवणी ज्याचे भजन, सुपुत्र जाणतो जगी. जो आईवडिलाला प्रत्यक्ष लक्ष्मी नारायण समजून त्यांची सेवा करतो, तो सुपुत्र असतो. आणि त्या घरात प्रत्यक्ष आईवडिलाच्या रूपात लक्ष्मी नारायण नांदत असतात. आणि ज्या घरात लक्ष्मी नारायण नांदतायत तिथं कशाचीच कमी नसते, बरकतच बरकत असते. संसारात बरकत,
आणि परमार्थातही तुमची घोडदौड असते पुढे तुम्हाला देवही भेटतो आईवडिलाच्या सेवेने. का तर पुंडलिकाने एका आईवडिलाच्या सेवेने पांडुरंगाला विटेवर बांधले. काय केलं पुंडलिकाने वेगळं? आईवडिलाची सेवा. का रे पुंड्या मातालासी उभे केले विठ्ठलाशी, ऐसा कैसा रे धीट, मागे भिरकावलीस वीट. तुकोबराय म्हणतात का रे पुंड्या मातला, मजेने म्हणतात पुंडलिकाला की प्रत्यक्ष सावळं परब्रह्म आले, भगवान कृष्ण आलेत, आणि तू कशाने मातला म्हणले. का रे भिरकावलीस वीट, वीट भिरकावली उभा राहा म्हणले त्याच्यावर. पुंडलिक म्हणतो देवा तुझंच ब्रीद आहे, आईवडिलाची सेवा ही प्रत्यक्ष पांडुरंगाची सेवा किंवा कृष्णाची सेवा आहे. तेव्हा पांडुरंग स्थापनही नव्हता झाला. आईवडिलाची सेवा ही प्रत्यक्ष देवाची सेवा आहे, कृष्णाची सेवा आहे. मग आईवडिलाची सेवा करू दे, नंतर तू, आधी आईवडील नंतर तू, कारण आईवडिलाच्या रूपात तूच आहे. आणि मग का रे पुंड्या मातालासी उभे केले विठ्ठलाशी, ऐसा कैसा रे धीट, मागे भिरकावलीस वीट. तिथं उभा राहा म्हणले, कमरेवर हात देऊन माझी पूजा होऊ दे, माझी आईवडिलाची सेवा होऊ दे, मग तुला बोलेल. अर्थात आईवडिलाची सेवा ही देवाच्याही सेवेपेक्षा मोठी आहे. आणि म्हणून आईवडिलाची सेवा टाळून देवाची सेवा केली तर देव म्हणतो मला लाथा हाणल्यागत दुःख होतं. आधी संतांची सेवा करा, आईवडिलाची सेवा करा, मग माझी सेवा करा. आणि संत आणि आईवडिलाची सेवा नाही केली तर मला लाथा हाणल्यागत दुःख होतं. संत सेवा न करिता माझी सेवा करी सर्वथा, त्याने मज हानितल्या लाथा की माझ्या घाता प्रवर्ताला. आणि म्हणून आईवडील देवाच्याही पुढचे, त्यांची सेवा करा, त्यांची हेळसांड करू नका. जो आईवडिलाची हेळसांड करतो, त्यांना अन्न पाण्याला तिष्ठवतो, त्यांचा तिटकारा करतो, त्याला संसारात बरकत येत नाही. देव तर भेटत नाही, पण संसारात बरकत येत नाही, तो भिकायला लागतो. एकदा एका मुलानं काय केलं, असेच आईवडील म्हातारे झाले, बायकोच्या म्हणण्यावरून किंवा स्वतः दीडशाना होता, आईवडिलाची हिळसांड करायचा, तोंड टाकून बोलायचा, अन्न पाण्याला तिष्ठवायचा. एका गोठ्यात आईवडिलाला ठेवलं आणि म्हाताऱ्याकडे घंटी देऊन टाकली. म्हणले बाबा ही घंटी वाजवत जा, भूक लागलं की मी अन्न पाणी आणून देत जाईल. हा क्रम बरेच दिवस चालला. म्हाताऱ्याने घंटी वाजवा, पोराने अन्न पाणी नेऊन द्यावा. एक दिवशी असं झालं की त्या म्हाताऱ्याने घंटीच नाही वाजवली. सकाळ झाली, दुपार झाली, घंटीच वाजना. बायको नवऱ्याला म्हणते म्हातारा म्हातारी मेले काय बघा तरी घंटी नाही वाजली. हा गेला पळत, गोठ्याचं दार उघडलं, त्या कोठ्याचं बघतो तर म्हातारा म्हातारी जिवंत आहेत. म्हणले बाबा घंटी का नाही वाजवली? अरे म्हणले घंटी तुझ्या पोराने चोरली. म्हणले माझ्या पोराने कशाला? आता म्हणले मला काय माहिती, त्यांनी चोरली. गेला पळत पोराकडे. म्हणतो पप्या पप्या आजोबाची घंटी का चोरली? तर पप्या म्हणतो बाबा तुमच्यासाठी. म्हणले माझ्यासाठी? म्हणले कशी काय? म्हणले काही दिवसांनी आजोबा मरतील, तुम्ही म्हातारे होताल, मी तुम्हाला गोठ्यात ठेवील, मग नवी घंटी कशाला विकत घेऊ, हीच घंटी कामाला येईल, पण मी तुमच्यासाठी चोरली. झाग गेली त्या माणसाची, झाग गेली. झाग गेली की माझं पोरगा आताच मला गोट्यात ठेवायच्या तयारीला लागलंय, माझं पोरगा आताच मला गोट्यात ठेवायच्या तयारीला लागलंय. हे तळहातावरचं उष्ण असतंय. तुम्ही तुमच्या आईवडिलाला तिष्ठायला लावलं अन्न पाण्याला, तर तुमचा मुलगा तुम्हाला तिष्ठायला लावेल. आणि म्हणून शाने व्हा. आई वडील हे आपलं पांघरुण असतंय. आई वडील आपल्या घराचं इंटेरियर डेकोरेशन असतंय. लाखो रुपयाचं इंटेरियर डेकोरेशन करता, घराला लाखो रुपयाचं इंटेरियर डेकोरेशन करता. ते डेकोरेशन खरं नाहीये. आपल्या घराचं इंटेरियर डेकोरेशन काय असेल, आपल्या घराचं खरं इंटेरियर डेकोरेशन काय असेल, तर आपले म्हातारे आईवडील. आपले आईवडील म्हातारे आपल्या घराची शोभा असते. म्हातारे आईवडील आपलं पांघरुण असते. ते आपल्याला सावली देत असतात. एकदा एक मनुष्य झाडाखालून चालत होता आणि पिकलेली पानं झाडावरून खाली गळून पडली होती. त्या पानाला बुटाने कचा कचा तुडीत होता. त्या पानातून आवाज आला, ए माणसा, आम्हाला बुटाखाली तुडू नकोस. एकेकाळी आम्ही हिरवे होतो, झाडावर होतो, तुला सावली देत होतो, पण आता पिकून खाली पडलेत, म्हणून आम्हाला पायाने तुडू नकोस. तसे एकेकाळी आमचे आईवडीलही त्या पाण्यासारखे हिरवे होते, त्या पानासारखे हिरवे होते, आम्हाला सावली देत होते. आता पिकलेत, गळून पडलेत, त्यांनाही बुटाखाली तुडू नका. आईवडिलाची हिळसांड करू नका. तुका म्हणे मायबापे अवघी देवाचीच रूपे, अवघी देवाचीच रूपे. आईवडिलाचा पोतारा करू नका. तुम्ही आईवडिलाचा पोतारा केला आणि कोपऱ्यात फेकलं तर भविष्यात तुमचा मुलगाही तुमचा पोतारा करेल आणि तुम्हाला कोपऱ्यात फेकेल. आणि म्हणून आपल्या मुलांना आपल्याला नीट सांभाळावं.
यासाठी तुम्ही तुमच्या आईवडिलांना नीट सांभाळा. अदरवाईज तळहातावरचं ऊस नाही तुम्हाला फेडावं लागेल. आणि म्हणून आपली मुलं किती मोठी ऑफिसर झालेत, किती पैसे कमावतात हे पाहण्यापेक्षा आपला मुलगा मुखानं रामकृष्ण हरी भजन करतो का, आपला मुलगा ज्ञानेश्वरी गाथा वाचतो का, याकडे जास्त लक्ष द्या. तो लक्षातीच झालाय, कोट्याधीश झालाय, पण अमेरिकेत गेलाय, इंग्लंडला गेलाय, मौतीला येत नाही, सावडाला येत नाही, 10वीला नाही, 13वीला नाही. आला तर दोघं असले तर बारी बारीने येतात, त्यात येत बी नाहीत. चुलत भावाला म्हणतात उरकून टाक, आम्हाला वेळ नाही. चुलत भाऊ उरकून टाकतो. आज ही परिस्थिती डोळ्यानं पाहतोय आपण. आणि म्हणून आपली मुलं आपल्या हाताबाहेर जाऊ नये. म्हातारपणी त्यांनी आपला नीटनाटकं सांभाळावं, आपला पोतारा करू नये. यासाठी आत्ताच आपल्या मुलाच्या मुखात रामकृष्ण हरी नाम द्या आणि त्याच्या हातात ज्ञानेश्वरी द्या. अन्यथा तुम्हाला कोपऱ्यातला पोताराच बनावा लागेल, पोताराच बनावा लागेल. तो मुलगा तुमच्या मौतीला यायचा नाही, ना 10व्याला यायचा नाही. चुलत भावाला उरकून टाक म्हणेल. आज ही परिस्थिती आहे. आणि म्हणून शहाणे व्हा. आपल्या आईवडिलाची हेळसांड करू नका. त्यांना प्रत्यक्ष लक्ष्मीनारायण समजून त्यांची पूजा करा, त्यांना भजा. आईवडिलाची इमानीद्वारे सेवा करणं, आईवडिलाला देव समजून त्यांची सेवा करणं ही भगवान विष्णूची महापूजा असते. आणि या पूजेने भगवान विष्णू प्रसन्न होऊन तुमच्या घरात नांदतात आणि तुम्हाला संसारात बरकत देतात, पुढे मोक्षही देतात, जीवनाचा उद्धारही करतात. म्हणून आईवडिलाला भजा. मुलं का बरं आईवडिलाला सांभाळत नाहीत आजकाल? काही मुलं सांभाळतात, काही सांभाळत नाहीत. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की माणसाच्या मुखात जर हरिनाम असेल तर हृदयात दया असते. हृदयात दया असेल तर मनुष्याच्या जीवनात प्रेम असतं, जिव्हाळा असतो. आणि ज्याच्या जीवनात जिव्हाळा प्रेम आहे तो सगळ्या जगावर प्रेम करतो. आईवडिलावर तर करलच करल. पण माणसाच्या मुखात नाम नसेल तर ज्ञानोबा बोलले की नामाशी विनमुख तो नर पापी. पापी कोण? की ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही तेच पापी. माणसाच्या मुखात देवाचं नाव नाहीये ते पापी आहे. हृदयात दया असेल, मुखात हरिनाम असेल तर हृदयात दया. हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य, प्रेम, जिव्हाळा. आणि मग मुखात नाम, हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात प्रेम, जिव्हाळा. ज्याच्या जीवनात प्रेम, जिव्हाळा तो आईवडिलाला लक्ष्मीनारायण समजून सांभाळतो. पण मुखात हरिनाम नाही, हृदयात दया नाही, निर्दयी आहे, अधर्मी आहे, कडू आहे, कपटी आहे. कडू कपटी कोणाचंच नसतं, ते फक्त स्वतःच असतं. मायबापाला लाथाने हाणतात, घराबाहेर काढतं. आणि म्हणून मुलं मायबापाला काही मुलं सांभाळतात, काही सांभाळत नाही. त्याचं कारण जो भक्तीपासून वंचित आहे, मुखामध्ये नाम नाही, अशीच मुलं मायबापाची हेळसांड करतात. आणि जो नामधारक आहे तो आईवडिलाला लक्ष्मीनारायण समजून सांभाळतो आणि त्यांची सेवा करतो. आणि हा शास्त्र सिद्धांत आहे. दया ते धर्म. हृदयात दया असेल तर जीवनात धर्म आहे. धर्म म्हणजे नीतिमूल्य, प्रेम, जिव्हाळा. आणि भक्तीचे देवर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. ज्याच्या जीवनात भक्ती त्याच्या जीवनात शांती क्षमा दया आहे. अर्थात मुखामध्ये हरिनाम तर हृदयात दया. हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात प्रेम. आणि ज्याच्या जीवनात प्रेम आहे तो सगळ्या जगावर प्रेम करतो भरभरून. आईवडिलावर तर करलच करल. आणि ज्याच्या मुखात हरिनाम नाही, त्याच्या हृदयात दया नाही, ते निर्दयी आहे, निर्दयी, अधर्मी, कडू आहे, कपटी आहे. ते कुणाचंच नसतंय. ते जगाला त्रास देतं, आईवडिलाला त्रास देतं, घराच्या बाहेर काढतं, अन्न पाण्याला तिष्ठ होतं, त्यांचा पोतारा करतो, कोपऱ्यात फेकून देतं. आणि म्हणून जी मुलं भक्तीमध्ये रत आहेत ती आईवडिलाची देव समजून सेवा करतात. जी मुलं भक्तीत रत आहेत ते आईवडिलाची देव समजून सेवा करतात. पण जी भक्तीपासून दूर आहेत, नामापासून दूर आहेत, तीच मुलं आईवडिलाची हेळसांड करतात. त्यांना अन्न पाण्याला तिष्ठा लावतात, वेगळं ठेवतात, त्यांच्या हालापेष्टा करतात. पण याचे फळं त्यांना भोगावे लागतात. आईवडिलाची हेळसांड ही देवाची हेळसांड आहे. आईवडिलाला हाकलून देणं म्हणजे प्रत्यक्ष देवघरातून हाकलून देणं. ज्याने देवघरातून हाकललाय त्याला बरकत कशी येईल? त्याने किती कमवू द्या, चांगल्या मार्गाने, भ्रष्टाचारानं किती मार्गाने कमवू द्या, त्याला खड्डे येतात, खड्ड्यात पैसा जातो, तर शेवटी तो भिकायलाच लागतो. आईवडील देव आहेत, देव समजून आईवडिलाची सेवा करा. देव घरात नांदतो आणि देव बरकत देतो घरात नांदल्यामुळं. आईवडिलाची सेवा नाही केली, आईवडील हाकलले, देवाला हाकललं, देवाला तिष्ठायला लावलं, देवाचा कोप होतो, देव नाराज होतो, तुमची सुख शांती हिरावून घेतो, संसारातली बरकतही जाते, तुमची अधोगती होते. आणि म्हणून आईवडिलाची लक्ष्मीनारायण समजून सेवा करा आणि त्यांचा शब्द मोडू नका. प्रत्येक शब्द पाळा. आईवडिलाची देव समजून सेवा करणं
आणि आईवडिलाचा शब्द पाळणं ही भगवान विष्णूची महापूजा आहे. आणि म्हणून स्वामी कास, गुरुभक्ती, पितृवचन आणि शेवटचं सेवापती. सेवापती, पतीची सेवा. विना आश्रय न शोभन्ते पंडिता वनिता लता. 3 गोष्टी अशा आहेत की त्या आश्रयाशिवाय शोभून दिसत नाहीत. विना आश्रय न शोभन्ते पंडिता वनिता लता. पंडित म्हणजे राजपुरोहित, लता म्हणजे वेल, आणि वनिता म्हणजे पत्नी, स्त्री. या 3 गोष्टी, पंडित, वेल आणि पत्नी, स्त्री, या 3 गोष्टी आश्रयाशिवाय शोभून दिसत नाहीत. हा शास्त्र सिद्धांत आहे. विना आश्रय न शोभन्ते पंडिता वनिता लता. पंडित, राजपुरोहित राजाच्या आश्रयाशिवाय शोभून दिसत नाही. वेल मेडीच्या किंवा खांब्याच्या आश्रयाशिवाय शोभून दिसत नाही. वेल जमिनीवर किती पसरली तिला शोभा नाही, ती वरच जावी मेडीवर, खांबावर शोभून दिसते आणि जगते. आधाराशिवाय वेलीला जगता येत नाही. आणि पत्नी, पतीशिवाय शोभून दिसत नाही. पतीच्या आधाराशिवाय नीट नाटकं जगू शकत नाही. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की भ्रतारेहीन वनिता उपहती पावे सर्वथा, तैसी दशा हे जीविता स्वधर्मे विना. भ्रतारेहीन वनिता उपहती पावे सर्वथा. राजपुरोहित राजाच्या आश्रयाशिवाय शोभून दिसत नाही, जगू शकत नाही. वेल खांब्याच्या मेडीच्या आश्रयाशिवाय शोभून दिसत नाही, जगू शकत नाही. पत्नी पतीच्या आधाराशिवाय शोभून दिसत नाही, जगू शकत नाही. आणि म्हणून असं म्हटलं की विना आश्रयो न शोभन्ते पंडिता वनिता लता. पत्नी ही पतीच्या आश्रयाने शोभून दिसते आणि नीट नाटकी जगू शकते. आणि जर बाईला पती नसेल किंवा टाकून दिली किंवा नवरा मेला, कुठल्या कारणामुळे तिला पती नाहीये, तर ज्ञानोबा म्हणतात की भ्रतारेहीन वनिता उपहती पावे सर्वथा. पतिविरहित पत्नी ही लाथाचा चेंडू असते. नवऱ्याने बाई टाकली, नवऱ्याने बायको टाकली, किंवा बाई नवऱ्याला सोडून आली, किंवा दुर्दैवाने नवरा मरण पाडला, दुर्दैवाने नवरा मरण पावलाय, अशी बाई माहेरी गेली तर ती लाथाचा चेंडू असते. भावजाईने कुचकुच करावं, भावाने कुचकुच करावं, आधार असतो फक्त मायबापाचा, पण मायबाप किती दिवस जगणार आहे, ते निघून जातात. मग ती भावजायाचा लाथाचा चेंडू बनते. उपहती पावे सर्वथा. भ्रतारेहीन वनिता उपहती पावे सर्वथा. पतिविरहित स्त्री पावलोपावली अपमानित केल्या जाते. उपहती पावे सर्वथा. कुणी तिचा अपमान करावा, तिला काही काम सांगावं, नाही केलं खालीवर बोलावं, का ती दारात पडली, पोटावर पडली. पोटावर पडली म्हणजे पोटा पाण्यासाठी पडली, तिचा पावलोपावली अपमान होतो. आणि म्हणून काडीमुडी कासत नाही. बाईनी लक्षात ठेव, काडीमुडी कासत नाही. आपल्या नवऱ्याला धरून राहावं, आपला नवरा जपावा, आधार असतो. बाई किती बहादर असू द्या, किती मोठ्या पदार असू द्या, नवऱ्याशिवाय शोभून दिसत नाही आणि नवऱ्याशिवाय नीट नाटकी जगू शकत नाही. समाज तिला नीट नाटकं जगू देत नाही. आपल्या शिरावर काडीमुडी नवरा आहे, समाजाची टप्पर होत नाही, समाजाची टप्पर होत नाही त्या बाईकडे बघायला. नको रे भाऊ, मार्का का होत नाही, काडीमुडी का होत नाही, पण तिला नवरा आहे. पण नवऱ्याने टाकली किंवा नवराच नाहीये, समाज गिधाडासारखा टपलेला असतो, समाज जगू देत नाही. आणि म्हणून विना आश्रय न शोभन्ते पंडिता वनिता लता. स्त्री ही नवऱ्याच्या आश्रयाशिवाय शोभून दिसत नाही आणि नीट नाटकी जगू शकत नाही. जगेल तिला काय झालं, जगायचं म्हणले जगता येतं, पण नीट नाटकी जगू शकत नाही. नवरा हेच बाईचं लेणं आहे, नवरा हाच बाईचा दागिना आहे. अंगावर टोपलभर दागिने आहेत, टोपलभर दागिने आहेत, पण शिरावर नवरा नाहीये, माती मोले. बाईचा खरा दागिना
तिचा नवरा आहे. बाईचं खरं लेणं तिचा नवरा आहे. बाईचा खरा परमेश्वर तिचा पती आहे. आणि म्हणून असं म्हटलंय पती परमेश्वर, पती परमेश्वर. आणि म्हणून पती हाच बाईचा परमेश्वर असतो. तिला वेगळ्या तीर्थाला जायची गरज नसते. शास्त्रानं बाईसाठी फार सोपं केलंय. ज्ञानोबराय बोलतायत, पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते. ओवी नीट ऐका ज्ञानोबरायची. पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते. पतिव्रता बाई ही मोक्षाची अधिकारी असते. ज्ञानोबराय बोलतात की पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते. पतिव्रता बाई ही मोक्षाची अधिकारी असते. मग पतिव्रता नेमकं म्हणायचं कुणाला? तर ज्ञानोबराय व्याख्या सांगतात, पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता. आपल्याकडे पतिव्रतेची व्याख्या सहजपणे अशी केली जाते की जी पतीची एकनिष्ठ आहे, जी व्यभिचारी नाहीये आणि पतीची एकनिष्ठ आहे, जिचं आचरण शुद्ध आहे, ती पतिव्रता. ठीक आहे, ही पतिव्रतेची व्याख्याच आहे. पण याला एक शिपूट जोडलंय ज्ञानोबरायांनी. पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता, जिचं चारित्र्य चांगले, पतीशी एकनिष्ठ आहे आणि याशिवाय जी पतीच्या मतासारखं वागते ती पतिव्रता. आचरण चारित्र्य तर शुद्ध आहे, असायलाच पाहिजे, अन्यथा ती बाईच नाही. आचरण शुद्ध आहे, चारित्र्यवान आहे, पतीशी एकनिष्ठ आहे, पण या जोडीला पतीच्या इच्छेसारखं वागते, तिला पतिव्रता म्हणतात ज्ञानोबराय. आणि म्हणून माऊली लिहित आहेत की पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते. काय म्हणतात ज्ञानोबराय? पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते. की पतिव्रता स्त्री ही मोक्षाची अधिकारी आहे. अनायासे आत्महिता भेटेची ते. आत्महित म्हणजे मोक्ष. पतिव्रता स्त्री ही मोक्षाची अधिकारी आहे. पतिव्रता किती मोठी असते? तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रता एवढी महान असते की तिची देवावर सत्ता असते. देवाला बस म्हणले की देव बसतो, उठ म्हणले की उठतो, डबल दिला की सुटतो. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रतेला नुसत्या पातिव्रत्यानं फुकटात मोक्ष मिळतो, पण ती देवाची मालक बनती, तिची देवावर सत्ता असते. एवढं महात्म्य पतिव्रतेला आहे. पण पतिव्रता कोणाला म्हणायचं? ज्ञानोबराय सांगतायत की पतिव्रता कोण? तर जी आपल्या पतीशी एकनिष्ठ आहे, जिचं आचरण शुद्ध आहे आणि जी आपल्या पतीच्या मतानुसार, पतीच्या आज्ञेनुसार वागते, ती पतिव्रता. आपण ढोबळमानाने पतिव्रता तिला म्हणतो. आपण बोलून गेलो, ढोबळमानाने तिला म्हणतो की जी चारित्र्यवान आहे, जिचं आचरण शुद्ध आहे, पतीशी एकनिष्ठ आहे, ती पतिव्रता. ही तर पतिव्रतेची एक व्याख्या आहेच आहे. पण याला अजून एक ज्ञानोबरायांनी शिपूट जोडलंय आणि ते म्हणजे बाई आचरण शुद्ध असावी, पतीशी एकनिष्ठ असावी, चारित्र्य संपन्न असावी, पण त्या जोडीला त्यांनी पतीच्या मतासारखं वागावं, पतीच्या आज्ञेसारखं वागावं. ही पतिव्रतेची परिपूर्ण व्याख्या आहे. पतिव्रतेची परिपूर्ण व्याख्या आहे. आणि मग ज्ञानोबराय लिहितात की पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते. बाई चारित्र्य संपन्न असावी, एकनिष्ठ असावी पतीशी, आणि सोबत पतीच्या इच्छेसारखं वागणारी असावी. सोबत पतीच्या इच्छेसारखं, पतीच्या मतासारखं वागणारी असावी, ती पतिव्रता असते. आणि या पतिव्रत्यानं त्या बाईला फुकटात मोक्ष मिळतो. अनायासे म्हणजे सहज, फुकट. अनायासे आत्महिता भेटेची ते. फुकटात मोक्ष आहे.
देवानं बायकासाठी मोक्ष फार सोपा केलाय. जगात सगळ्यात दुर्मिळ काय असेल तर तो मोक्ष आहे. आणि पुरुषासाठी भयानक अवघड केलाय, भयानक अवघड. याजसाठी तप, याजसाठी जप, व्यासे अमुक ग्रंथ केले. तपश्चर्या करा, कायनो करा, बायनो करा, सप्ताह करा, विवेक वैराग्य आणा, निष्काम नाम, निष्काम कर्म, निष्काम हरिनाम, हे सगळं पुरुषाला आहे. पुरुषाला मोक्ष भयानक अवघड आहे, भयानक अवघड आहे. भक्ती ते कठीण सुळावरील पोळी, भक्ती ते कठीण सुळावरील पोळी. तसं मोक्षही कठीणच आहे. मोक्ष ते कठीण सुळावरील पोळी. भक्ती जशी सुळावरची पोळी आहे तसं मोक्ष सुळावरचीच पोळी आहे. पण पुरुषासाठी देवानी मोक्ष भयानक अवघड केलाय. जगात सगळ्यात दुर्मिळ मोक्ष आहे, पण तो दुर्मिळ आहे पुरुषासाठी, परंतु स्त्रियासाठी अतिशय सोपा केलाय. आणि तो घर बसल्या केलाय. पत्नीने फक्त पातिव्रत्य पाळावं, बाईने फक्त पातिव्रत्य पाळावं. एका पातिव्रत्याने त्या बाईला फुकटात मोक्ष मिळतो. अनायासे आत्महिता भेटे चिते, अनायासे आत्महिता भेटे चिते. ही 8 पाळायला पाहिजे. बाई चारित्र्य संपन्न असावी, पतीशी एकनिष्ठ असावी आणि पतीच्या मतानुसार वागणारी असावी. पतीची मता अनुसरोनी पतिव्रता. पतीच्या मतानुसार वागणारी असावी, पतीच्या इच्छेनुसार वागणारी असावी, ती पतिव्रता आहे. आणि मग तिला फुकटात मोक्ष आहे, नुसत्या पतीच्या सेवेने. तुम्ही म्हणाल डॉक्टर मोठे साहेब, ज्ञानोबराय असं म्हणतायत आणि तुम्ही सांगतायत की पतीचे मता, ठीक आहे, बाई चारित्र्य संपन्न असेल, पतीशी एकनिष्ठ असेल, ते सोपं आहे, आम्ही पाळू. पण पतीचे मता हे कसं पाळावं हे जरा अवघडच आहे की. पतीच्या मता किंवा पतीच्या मतासारखं वागणं हे जरा नाही, भलतंच अवघड आहे. बायका म्हणतील डॉक्टर मोठे साहेब, पती जर खादाडा पिदाडा असेल, दारुडे असेल, वाईट वागणारा असेल, आम्हाला हाणणारा मारणारा असेल, तर आम्ही त्याच्या मतासारखं कसं वागावं? आणि मग आम्ही पतिव्रता कसं बनावं, आम्हाला मोक्ष कसा मिळावा? मी म्हणतो मावल्यानो, तुमचा नवरा खादाडा आहे, पिदाडा आहे, दुष्ट दुराचारी आहे, मान्य. पण तुमचा नवरा रावणा इतका तर वाईट नसेल. तुम्हाला रावण माहित होता? तुमचा नवरा खादाडा आहे, पिदाडा आहे, दुष्ट आहे, दुराचारी, पण रावणा इतका तर वाईट नसेल. रावणासारखा वाईट माणूस जगात झाला नाही, होणारा नाही, इतका दुष्ट आणि दुराचारी. पण रावणाची बायको भारतातली नंबर 1 ची पतिव्रता होती, मंदोदरी. 5 पतिव्रता किंवा 5 भारतीय कन्यात, 5 भारतीय नारीपैकी एक होती. अहिल्या, मंदोदरी, द्रौपदी, कुंती आणि सीता, या 5 पंचकन्या आहेत, पंचनारी आहेत. त्यात मंदोदरी एक आहे. इतका दुष्ट रावण, पण मंदोदरी पतिव्रता होती. कशामुळं? पतीची मता. मंदोदरी रावणाशी एकनिष्ठ होती, चारित्र्य संपन्न होती, हा तर गुण होताच. पण दुसरा गुण पतीची मता. ज्ञानोबराय म्हणतात पतीची मता. तुम्ही चारित्र्य संपन्न असायलाच पाहिजे, पतीशी एकनिष्ठ राहायलाच पाहिजे, पण त्याच्या जोडीला पतीची मता, तर तुम्ही पतिव्रता, अन्यथा नाही. व्याख्याच केली, पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची ते. पतीच्या मतासारखं वागा. मग तुमचा नवरा रावणा एवढा तर दुष्ट नसेल, तुमचा नवरा हिरण्यकश्यप एवढा दुष्ट नसेल का? कयादू पतिव्रता नव्हती का? कयादू पतिव्रताच होती, हिरण्यकश्यपाची बायको. तो का साधा गरीब होता का? स्वतःच्या पोराला, प्रल्हादाला मारायला निघला. कयादूचा छळ केला का? कयादू प्रल्हादाची बाजू घेत होती. प्रल्हाद कयादूचा मुलगा होता. तुमचा नवरा हिरण्यकश्यप एवढा, रावणा एवढा तो दुष्ट नसेल. तरी या दोघी, कयादू आणि मंदोदरी, पतिव्रता ठरल्या ना, पतीच्या मतासारखं वागल्या.
मंदोदरी वेळोवेळी सूचना करायची रावणाला की नाथ, सीता ही जगदंबा आहे, जगत जननी आहे, जगाची आई आहे, ती लक्ष्मी आहे, नारायणाची पत्नी आहे, तिला सोडा, आपल्या कुळाचा नाश होईल. रावण अंगावर धावून यायचा, अंगावर धावून यायचा, तलवार काढून हा करायचा. त्या मालिकेत पाहिलं असेल तुम्ही. त्या मालिकेत रावण अंगावर मंदोदरीच्या धावून यायचा. मंदोदरी गप बसायची. रावण म्हणेल तसं ऐकायची, वागायची. पतीची माता गप बसायची. आणि म्हणून एवढा दुष्ट दुराचारी रावण, पण त्याच्या मतासारखी मंदोदरी वागली आणि म्हणून पतिव्रता ठरली आणि अनायासे आत्महिताला भेटली, फुकटात मोक्ष मिळाला. मग तुमचा नवरा रावणा एवढा तर दुष्ट नसेल की हो, तुमचा नवरा हिरण्यकश्यप एवढा दुष्ट नसेल ना. सोसा ना थोडं. अनुकूल गोष्टीत तर कोणी उड्या मारील हो, प्रतिकूल परिस्थितीत तुम्हाला उड्या मारता याव्यात. नवरा चांगला आहे, त्याच्या पुढं पुढं केलं किंवा त्याने आपल्या पुढं पुढं केलं, खूप चांगलं आहे, प्रेमळ आहे, त्याच्या मतासारखं वागायचं सोपं आहे. मग मोक्ष सोपा केलाय, पण अनुकूल परिस्थितीत देव तरी मोक्ष कसा देईल? सोपा केलाय, पण प्रतिकूल परिस्थितीत देव मोक्ष देईल. नवऱ्याच्या सेवेने किंवा नवऱ्याच्या मतानुसार वागल्याने मोक्ष मिळतोय ना. मग नवरे दुराचारी आहेत, नवरे दुराचारी आहेत. चांगला नवरा त्याच्या मतासारखं वागलं तर सहज मोक्ष मिळेल, मग तकलीफच नाही ना. पण भगवान बी हुशार आहे ना. नवरा दुष्ट दुराचारी आहे, परिस्थिती प्रतिकूल आहे, त्याच्यात तुम्हाला नवरा सांभाळता आला पाहिजे, त्याच्या मतानुसार वागता आलं पाहिजे. ही तुमची सत्व परीक्षा आहे आणि मग मोक्ष आहे. इतक्या सहज किंवा फुकट तरी कसा मिळेल? पतीशी एकनिष्ठ आहात, चारित्र्य संपन्न आहात, पण जोडीला पतीच्या मताना सारखं वागा, जोडीला पतीच्या मतासारखं वागा, ही पतिव्रतेची व्याख्या आहे. पण नवरा दुष्ट दुराचारी, मग तुम्ही म्हणता आम्ही कसं वागावं, त्याच्या मतासारखं आम्ही कसं वागावं? तुम्हाला वागावं लागेल, तेव्हाच तुम्ही पतिव्रता ठराल आणि तुम्हाला मोक्ष मिळेल. आणि म्हणून माझं एक तुम्हाला सजेशन आहे. नवरा दुष्ट आहे, दुराचारी मान्य आहे, कडू आहे, कपटी, हाणतोय, मारतो, दारोडा आहे, खादाडा आहे, पिदाडा आहे, दुष्ट दुराचारी आहे, दारू पिऊन घरी आला, दारू पिऊन घरी आलाय. तुम्ही बायका काय करता? तुम्ही त्याच्याशी अतिशय बॅडली रिॲक्ट होता, अतिशय बॅडली. आला का ढोसून, पुढे अजून एक घाण शब्द लावता, तुम्ही वापरत नाही. आला का ढोसून, हा तुमचा शब्द ऐकून त्याची तळपायाची आग मस्तकाला जाते. नवरा दारू पिऊन आला की तुम्ही त्याच्याशी बॅडली रिॲक्ट होता, त्याचा तिटकारा करता, घाण घाण बोलता. आणि मनुष्य आपला नवरा असो की परका असो, कुणी असो, जानवाळा सांगतायत, देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, ते तर द्वेषा अद्वेष उपजती श्रवणद्वारे. ओवी नीट ऐका. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, ते तर द्वेषा अद्वेष उपजती श्रवणद्वारे. तुमची कोणी स्तुती केली, तोंड भरून बोलले तुम्हाला, तुमची कोणी स्तुती केली, स्तुती कानाला प्रिय आहे. कान हा ज्ञानेंद्रिय, शब्द हा कानाचा विषय. शब्द दोन प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. स्तुती कानाला आवडते, निंदा कानाला आवडत नाही. तुमची कोणी स्तुती केली, ज्यांनी स्तुती केली त्याच्याबद्दल तुम्हाला राग अर्थात प्रीती निर्माण होते, प्रेम निर्माण होतं, राग द्वेष. ज्यांनी कोणी स्तुती केली त्याच्याबद्दल राग अर्थात प्रेम प्रीती निर्माण होते आणि तुम्ही त्याच्यासोबत सद्वर्तन करता. सद्वर्तनातून पुण्याचा जन्म होतो, तुमची मैत्री होते. पण तुमची कोणी निंदा केली, तुम्हाला तोंड टाकून बोलले, घाणघाण शिव्या दिल्यात, तुमची निंदा केली आणि कानाने निंदा शब्द भोगला की तात्काळ ज्यांनी निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. हा द्वेष क्रोधाला जन्म देतो. क्रोधातून माणसाचा सारासार विचार नाहीसा होतो, त्यातून बुद्धी भ्रष्ट होते आणि मनुष्य ज्यांनी निंदा केली त्याच्याबरोबर गलिच्छ वर्तन करतो, हाणतो, मारतो, शिव्या देतो, त्यातून पापाचा जन्म होतो. तुमची दुश्मनी लागते. पाप पुण्यातून संसार बंधन तर घडतं, पण यातून मैत्री आणि दुश्मनी या दोन गोष्टी जन्माला येतात. आणि म्हणून भगवंत म्हणतात की ध्यायतो विषयान पुसा संगस्तेषु जायते संगात संजयाते कामा
कामात क्रोधोबी जायते, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिवंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. तुमची कोणी स्तुती केलीये, ज्यांनी स्तुती केलीये, स्तुती करणाऱ्याबद्दल राग अर्थात प्रीती, प्रेम, आणि त्या रागातून अर्थात प्रीतीतून, प्रेमातून सद्वर्तन, त्यातून पुण्य आणि तुमची मैत्री. पण तुमची कोणी निंदा केलीये, आत सुप्त अवस्थेत अहंकार दडलेला असतो. तुम्हाला कोणी घाण बोलले, शिव्या दिल्यात, तुमची निंदा केली, अहंकार सुप्त अवस्थेत दडलेला असतो. तो आतून हृदयातून ढुसणी मारतो, तुम्हाला कोपरकिडी मारतो आणि म्हणतो बघ त्या अमक्याने तुझी निंदा केली. ज्यांनी निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून सारासार विचार नाहीसा, त्यातून बुद्धिभ्रष्ट, त्यातून गलिच्छ वर्तन, शिवीगाळ, हाणामारी आणि दुश्मनी, पापाचा जन्म आणि दुश्मनी. संसार बंधन तर आलंच पाप पुण्यामुळे, ते भोगावंच लागतं, पण दुश्मनी आली. मग कुणी असो, आपला मनुष्य असो, परका असो, अहो बाप असू द्या, पोटचं लेकरू आहे, बाप आहे, पोटचं लेकरू आहे, पण वाईट वागतंय लेकरू. प्रेमानं समजून सांगितलं लेकराला, तर लेकरू ऐकतच, सुधारतंय. पण ठीक आहे, लेकरू चुकतं, वाईट वागतंय, बसल्या उठल्या बाप जर लेकराला शिव्यात देत असेल तर पोटचं लेकरू डाफरतं, पोटचं लेकरू डाफरतं, अंगावर येतं किंवा घर सोडून जातं. निसर्गात कानाला निंदा आवडतच नाहीये, सृष्टीचा नियम आहे. कानाला स्तुतीच प्रिय आहे. सख्या बापानं जर आपल्या लेकराला शिव्या दिल्या, निंदा केली, तर ती पोटच्या लेकरालाही आवडत नाही. पोरग बापावर डाफरत नाही तर निघून जातं. निसर्गात कानाला निंदा आवडतच नाही. मग नवरा घरात दारू पिऊन आलाय, आल्याला तुम्ही आला का ढोसून, टिंब टिंब आला का ढोसून, धंदाचे ना तुला, उठसूट टिंब टिंब प्यायचं घरी यायचं. मूर्ख आहेस ना, नालायक आहेस ना. तुम्ही दारू पिलेल्या नवऱ्याची निंदा केली, निंदा शब्द त्याच्या कानावर पडला, वाईट वाईट बोलले, त्याची निंदा केली, ही निंदा नवऱ्याच्या कानावर पडली, ती निंदा त्याच्या कानानं भोगली आहे. तात्काळ त्या बायकोबद्दल द्वेष, नवऱ्याच्या मनात तात्काळ बायकोबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, आणि क्रोध म्हणलं की सारासार विचार नाहीसा होतोच, त्याला आग्यापिछा नसतो. सारासार विचार नाहीसा, त्यातून बुद्धिभ्रष्ट, आणि त्यातून बायकोसोबत गलिच्छ वर्तन. तो तुम्हाला हाणणार, मारणार, शिव्या देणार, तुमचं भांडणच होणार, तुमचे संबंध विकोपाला जाणार, तुमचं फाटणारच, जुळणारच नाही, फाटणारच. आणि म्हणून शहाणे असाल तर बायकांना एक करा, नवरा पिऊन आलाय ना, येऊ द्या, आलाय ना, त्याला प्रेमानं रिसीव्ह करा, प्रेमानं रिसीव्ह करा. तो नालायक चुकलायचे, पण प्रेमानं रिसीव्ह करा. गाढवाला पाटील म्हणा, तो गाढव आहे पण गाढवाला पाटील म्हणा, प्रेमानं रिसीव्ह करा. या म्हणाव, त्याला पलंगावर बसवा, त्याला आडवं करा, त्याच्या पायातला बूट काढा, सॉक्स काढा, त्याला पाण्याचा ग्लास द्या, चहा पाण्याचं विचारा, त्याला जेवण द्या, ताट द्या, प्रसंगी भजे करून द्या. दारू प्यायला ना भजे करून द्या, काही बिघडत नाही, भजे करून द्या, खाऊ द्या त्याला. एवढं करा, त्याच्याशी बॅडली रिॲक्ट होऊ नका. तो अपकार करतोय, तुम्हाला म्हणता अगं अण्णा भजे, तुझं फलानं बिस्तानं घाण बोलतोय, तुम्हाला अपकार करतोय, पण तुम्ही त्याच्यावर उपकारच करा. तो घाण बोलतोय, अपकार करतोय, तुम्ही उपकारच करा. त्याला पाणी द्या, ताट द्या, जेवण द्या. तो भले अपकार करतोय, तुम्ही उपकार करत राहा. आणि उपकारात फार ताकद असते, उपकारात फार ताकद असते. अनेक दिवस विसोबा खेचर ज्ञानोबरायला अपकारच करत राहिला, जोडी फाडली, नको जीवन नकोसं केलं, काय काय केलं नाही सगळ्यांना माहिती. या विसोबा खेचराने ज्ञानोबरायला आयुष्यभर त्रासच दिला. पण ज्यावेळेस ज्ञानोबराच्या पाठीवर मांडे भासताना विसोबा खेचराने पाहिलं, विसोबाची झाक गेली, विसोबा शरण आला, ज्ञानोबराच्या पायावर लोळला. उपकारात ताकद असते. विसोबा अपकार करत होता, ज्ञानोबराय विसोबावर उपकारच करत होते. अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो संत असतो, साधू असतो. नवरा अपकार करतोय, करू द्या, तुम्ही उपकारच करा, उपकारच करा. एक वेळ असेल की त्या उपकारात एवढी ताकद असते, नवरा वितळेल, त्याचं हृदय पाजरेल की मी एवढा त्रास देतो बायकोला, वाईटच बोलतोय, एवढा छळ करतोय, मी अपकार करतोय, तरी ती माझ्यावर उपकारच करते. एक दिवस तुमच्या पायावर लोळेल आणि तुमच्या मुठीत येईल. आणि तुमच्या मुठीत आला की तुम्ही सांगाल तसं तो वागेल. आणि मग पतीचे मता, इथून पुढे मग पतीचे मता, ज्ञानोबा आहे, पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता,
अनायासे आत्महिता भेटेची. अहो काय करतोय नवरा, करू द्या ना, करू द्या ना, काय छळ करील. तुम्ही नवऱ्याची बायको बनू नका, नवऱ्याची आई बना. अखिल जगातील पत्न्यांना मी ज्ञानेश्वरीतून संदेश देऊ इच्छितो, सगळ्या जगातल्या महिलांना. तुम्ही नवऱ्याची बायको बनू नका, नवऱ्याची आई बना. आणि बायको ही नवऱ्याची आईच असते. बायको ही नवऱ्याची आई असते. मी तुम्हाला पुरावा देईल नाथ महाराजांचा. नाथ महाराज लिहितात, आत्मा वय पुत्र नामासी, पुत्र झाली या स्त्री अशी, संग करू नये स्त्रीपाशी, क्षणे क्षणे विषयाशी त्यागवी वेद. ववी पुन्हा ऐका नाथ महाराज. आत्मा वय पुत्र नामासी, पुत्र झाली या स्त्री अशी, संग करू नये स्त्रीपाशी, क्षणा क्षणा त्यागवी वेद. नाथ महाराज म्हणतात की आपल्याला आपल्या पत्नीपासून एक मुलगा झाला, तो मुलगा झाला म्हणजे आपणच आपला अंश पत्नीच्या उदरात ठेवलाय आणि आपलाच अंश मुलाच्या रूपानं पत्नीच्या गर्भातून बाहेर आलाय. अर्थात त्या नवऱ्यानेच त्या बाईच्या पोटी जन्म घेतलेला असतो. हे नाथ महाराज बोलतात, आत्मा वय पुत्र नामासी, पुत्र झाली या स्त्री अशी, संग करू नये स्त्रीपाशी, क्षणे क्षणे त्यागवी वेद. आपण आपला अंश आपल्या पत्नीच्या उदरात ठेवलाय. आपण आपला अंश मुलाच्या रूपानं आपल्या पत्नीच्या उदरात ठेवलाय. तो मुलगा जन्माला आलाय आपल्या बायकोच्या पोटी, म्हणजे प्रत्यक्ष हा नवराच बायकोच्या पोटी जन्माला आलाय. आणि त्या दिवसापासून पुढे ती बायको आपली आई असते. हे नाथ महाराज म्हणतात, संग करू नये स्त्रीपाशी, क्षणे क्षणे त्यागी वेद. आत्मा वय पुत्र नामासी, पुत्र झाली स्त्री अशी, संग करू नये स्त्रीपाशी, क्षणे क्षणे त्यागी वेद. आपल्या मुलाच्या रूपानं आपण आपलाच अंश पत्नीच्या उदरात ठेवलाय. तो मुलगा जन्माला आला आपल्या बायकोच्या पोटी, त्या मुलाच्या रूपानं आपणच जन्माला आलो. आणि त्या दिवसापासून ती बायको आपली आई असते, आपली आई असते. हे नाथ महाराज भागवतात बोलतात. आणि म्हणून एका कवीने म्हटलंय, स्त्री ही एका क्षणाची पत्नी असते पण अनंत काळची माता असते. कोण कवी मला आता नाव आठवत नाही त्याचं, पण एका कवीने म्हटलंय, स्त्री ही क्षणाची पत्नी आहे पण अनंत काळची माता आहे. पत्नी माता आहे हो, पत्नी माता आहे. आणि म्हणून बायकाने नवऱ्याची बायको बनवू नये, आई बनावं. शानीबाई ती असते की जी आपल्या नवऱ्याची आई बनते. बायको बनवू नका. बायको म्हणलं की उसनं प्रेम असते, नवरा बायको म्हणलं की ऍडजस्टमेंट असते. मुलात आईत ऍडजस्टमेंट नसते, मुलात आईत ऍडजस्टमेंट नसते. रस्त्याने मुलगा चालला, आई चाललीये, तरणा बाण मुलगा आहे 25 वर्षाचा, ताकदवान आहे. मुलगा ना आई चाललेत, ताकदवान मुलगा आहे, समोरून वाघ आलाय आणि आई म्हातारी. पण म्हातारी आई ताकदवान मुलाला मागं घालते आणि वाघासोबत 2 हात करते, मला खा म्हणते, माझ्या मुलाला वाचव. ही आई असते, हे आईचं प्रेम असते. नवऱ्याची आई बना, नवऱ्यावर खरं प्रेम कराल. जुन्या काळी बायका टोपल्यात लहान लेकराला घालायच्या आणि खुरपायला जायच्या रानामध्ये. लहान बाळ त्या टोपल्यात झाडाखाली ठेवलंय, ते खिळत आहे टोपल्यात आणि बाया खुरपाच्या नादात रंगल्या. तेवढ्यात एक मोठा साप यावा आणि बाळाच्या टोपल्यावर फणा काढून उभा राहावा. आणि ती आईनी पाहावा, हातातलं खुरप फेकून देते, हाताने त्या सापाचं मुंडकं धरते. घरात पालीला भिणारी आई पण सापाचं मुंडकं धरते, मला चाव पण माझ्या बाळाला वाचव. ही आई असते, हे प्रेम असते. प्रेम स्वार्थी नसते, प्रेम परार्थी असते. जे दुसऱ्यासाठी जगतं ते प्रेम. प्रेम स्वतःसाठी कधीच जगत नाही, प्रेम दुसऱ्यासाठी जगतं. प्रेम स्वार्थी नसतं, प्रेम परार्थी असतं. आणि तुमचं ज्याच्यावर प्रेम आहे फक्त त्याच्यासाठी तुम्ही जगता. आणि ती व्यक्ती जीवनातून निघून गेली की तुम्ही जगू शकत नाहीत, तुम्ही जगू शकत नाहीत. आणि ती फक्त आई असते, बाप असतो. आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारे फक्त मायबाप असतात जगात, दुसरं कोणी नाही. आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारे फक्त 3च व्यक्ती जगात. एक आपले जन्मदाते मायबाप, दुसरे संत आणि तिसरा भगवंत. आणि म्हणून म्हटलं, तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानो. संत मायबाप आहेत, भगवंत मायबाप आहेत, जन्मजाते आईवडील मायबाप आहेत. विषांतर होईल तिकडे जात नाही. नवऱ्याचे मायबाप बना, नवऱ्याची आई बना, बायको बनवू नका. आई मुलावर प्रेम करते, प्रसंगी म्हणते मी मेलीच चालेल पण माझं बाळ वाचावं. हे प्रेम आहे. ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्यासाठी जगतात. आणि ती प्रिय वस्तू ज्याच्यावर प्रेम आहे ती जगातून निघून गेली तुम्ही जगूच शकत नाहीत. प्रेम स्वतःसाठी जगत नाही, हमेशा दुसऱ्यासाठी जगतं. आणि ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासाठी तुम्ही जगत असता. मुलावर प्रेम आहे, तुम्ही मुलासाठी जगतात. आणि मग मूल जर गेलं, दगावलं तर आई जगू शकत नाही.
जगू शकत नाही, जगते कशी बशी, पण त्या जगण्याला काही लाज नसते, काही रया नसते. प्रेम परार्थी असते, स्वार्थी नसते. आणि प्रेमच करायचं नवऱ्यावर, नवऱ्याची आई बना, बायको नाही. बायकोचं प्रेम स्वार्थी असते. नवरा बायको ही एक ऍडजस्टमेंट आहे. मैं तुम्हारे लिए चांद लाऊंगा, तारे लाऊंगा, तालाब में कूदूंगा, फलाना करूंगा, बिस्ताना करूंगा. ते सिनेमातले डायलॉग पंचट आहेत, काही चव नाही त्याला. ते हिरोने म्हणा तू मेरे लिए क्या करेगा, त्याने म्हणा मैं तेरे लिए चांद लाऊंगा, तेरे लिए तारे लाऊंगा. तुझ्या बापाने आणले होते का तारे चांद? तुला कुठं सापडायचे चांद तारे? तुझ्याच्याने गुलाबाचं फुल आणणं होय ना, गुलाबाचं फुल आणणं होय ना, तू म्हणतो चांद तारे आणतो. हे पंचट डायलॉग आहेत सिनेमातले. नवरा बायको हे प्रेम नाही, एक वासना आहे. अहो बायको मेली तर महिना झाला तर नवरा म्हणतो 1 महिन्याने मला बायकोची गरज नाही हो, पण पप्प्याला माय पाहिजे. पहिल्या बायकोपासून 1 लेकरं झाले ना पप्प्या, मला बायकोची गरज नाही पण पप्प्याला माय पाहिजे. हा भाडकाव तुलाच पाहिजे म्हण ना, पप्प्याला कशाला माय पाहिजे? वासना ही, हे प्रेम नाही. नवरा बायकोत प्रेम नाही, वासना आहे. त्याला प्रेम बनवा. नवरा बायको तर प्रेम असतं, पण जर तुम्ही नवऱ्याची आई बनले तर ते प्रेम आहे, आणि बायको बनले तर ती वासना आहे. मारता नवरा मेला तर रडताना बायको म्हणते तुम्ही मेले आता आमचं कसं होईल? आई म्हणते का असं? मुलगा जर मेला आई पडता आई म्हणते का तू गेला माझं कसं होईल? ती धडकाच घेत असते, तोंडातून शब्दच निघत नाही. पण बायको म्हणते तुम्ही गेले आता आमचं कसं होईल? हे प्रेम आहे का? आमचं कसं होईल हे प्रेम आहे? ही वासना आहे. ज्याच्यावर प्रेम आहे त्याने किती छळू द्या तुम्हाला, त्याचा रागच येत नाही. आईला मुलांनी किती छळू द्या, ती खस्ता खाते, वेडी होऊन त्याच्या मागे फिरते. त्यांनी त्या मुलांनी लाथाने हाणू द्या, त्याला बाबा बाबाच करते. किती छळ करू द्या आईच्या मुलांनी, ती सहनच करते. नवऱ्याने बायकोचा छळ करू द्या, बायको सहन करते का? आज दुसऱ्या दिवशी सुटकेस भरते आणि माहेरला पळते आणि घटस्फोटाची नोटीस पाठवते. का? प्रेम नाही, ही वासना आहे. नवरा बायकोत प्रेम नाही, वासना आहे. नवरा बायकोत प्रेम असावं, आणि जेव्हा बायको ही नवऱ्याची आई बनेल तेव्हा ते प्रेम येईल. तुम्ही नवऱ्याची आई बना, बायको बनू नका. बायको बनाल तर भांडण तटास होईल, घटस्फोटच होतील. घटस्फोट हा शब्द आपल्या हिंदू संस्कृतीत ऐकायला सुद्धा मिळत नव्हता. गेल्या 100 वर्षाच्या पाठीमागचा काळ पहा, घटस्फोट हा भारतीय संस्कृतीत शब्दच नव्हता. हा डायव्होर्स, घटस्फोट हा शब्द 100 वर्षात या 150 वर्षात आलाय आपल्याकडे. गाय जशी म्हातारी झाली तर खानदानी मनुष्य दावणीला मरू द्यायचा, पण तिला विकत नव्हता कुणाला. गाय दावणीला मरायची, खानदानी मनुष्य गायला विकत नव्हता. गाय विकणं पाप आहे, कन्या विकणं पाप आहे. तुकोबाराय बोलतात गाय विकू नये. तुकोबारायने 3 गोष्टी सांगितल्यात: कथा विकू नये, गाय विकू नये आणि कन्या विकू नये. पाप लागतं. तिकडे जात नाही मी, आता विषांतर होईल, पण हे शास्त्र आहे. तुकोबाराय सांगतात गाय म्हातारी झालीये, दावणीला मरू द्यायची पण विकायची नाही. तसं बाई, नवऱ्याने किती छळ केला, करू नये नवऱ्याने छळ, नवऱ्याने नीट वागाव, पण नवऱ्याने हुकून चुकून छळ केला, बाई उमरा ओलांडत नव्हती. तुझ्या उमऱ्याच्या आत जीव देईल म्हणायची, मरल म्हातारी जर्जर होऊन, पण तुझा उमरा ओलांडायची नाही. आज राहिले का? अरे म्हणू देण्यात पोरी. नवऱ्याने नीट वागाव, पोरांनी नीट वागाव. मान्य आहे मला, पोरांनी आरोगंट वागू नये, पण पोरी अरे म्हणू देण्यात. अरे म्हणले की का रे, बॅग भरायचे आणि पळायचे, लगेच नोटीस. एवढं सोपं नाहीये. म्हणून नवरा बायको पती पत्नीचं नाते एक ऍडजस्टमेंट झाली. हे प्रेम नाही, ऍडजस्टमेंट झाली. बायको भाकरी घालते म्हणून नवरा सांभाळतो, आणि नवरा सांभाळतो म्हणून बाई भाकरी घालते. बायको भाकरी घालते म्हणून नवरा सांभाळतो, आणि नवरा सांभाळतो म्हणून बायको भाकरी घालते. ही एक ऍडजस्टमेंट झाली. हे प्रेम नाहीच आहे, ही ऍडजस्टमेंट आहे. आणि म्हणून नवरा बायकोत प्रेम असावं, नवरा बायकोत प्रेम असावं तर नवऱ्याची आई बना, नवऱ्याची आई बना. आणि बायको ही नवऱ्याची आईच असते. मी बोलून गेलो, आत्मा वय पुत्र नामासी, पुत्र झाली स्त्री असी, संग करू नये स्त्री पाशी, क्षणे क्षणे त्याग विवेद. नाथ महाराज, एकनाथी भागवत. बायको ही नवऱ्याची आईच असते. आपल्यापासून आपल्या पत्नीला एक मुलगा झाला की त्या बाईच्या उदरातून आपलाच अंश बाहेर आलाय मुलाच्या रूपानं, तिथून पुढे ती आपली आई आहे. नसबंदी करायची गरज नाहीये. नाथ महाराजांनी ऑलरेडी नसबंदी करून टाकली आपली. कुटुंब नियोजन केलंय.
आत्मावे पुत्रनामासी, पुत्र झाली स्त्री असी, संग करू नये स्त्रीपाशी, क्षणे क्षणे त्यागी वेद. वेद सांगतोय तुमच्या पत्नीपासून तुम्हाला एक मुलगा झाला, त्या मुलाच्या रूपाने तुमचाच अंश बाहेर आलाय, तुम्हीच जन्म घेतला त्या बाईच्या पोटी, बायकोच्या पोटी, तिथून पण ती तुमची आई आहे. संग करू नये स्त्रीपाशी, क्षणे क्षणे त्यागी वेद. कुटुंब नियोजन केलंय नाथ महाराजांनी, नसबंदी केली तुमची. आणि म्हणून स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता आहे. तो कोण कवी मला आठवण आहे आता, पण ही इज रिअली ग्रेट. त्यांनी जे वाक्य वापरले ते नाथ महाराजच्या उवीला धरून आहे. स्त्री ही क्षणाची पत्नी परंतु अनंत काळची माता आहे. आणि म्हणून आपली पत्नी ही आपली अनंत काळाकरता माताच आहे. कोणत्याही पत्नीने आपल्या नवऱ्याची आई बनावं, पत्नी बनवू नये. तुम्ही आई बनवून बघा, नवऱ्याने किती छळ करू द्या, त्या छळामध्ये एक आनंद असतो. मुलगा आईला छळतो, रडत बसते का नाही? लोक कुणी जर गारानं केलं म्हातारी मध्ये, जाऊ द्या आपलंच लेकरू, छळू द्या, छडलं तर येईल ना ठेप्याला, आज नाही उद्या येईल, परवा येईल. आणि नाही आलं तर तिला काय वाटत नाही का? त्या मुलावर प्रेम आहे, जगते मुलासाठी. प्रेम प्रेम ज्याच्यावर प्रेम आहे त्यासाठी तुम्ही जगता. मुलावर प्रेम आहे, मुलासाठी जगता. मग तुम्ही नवऱ्यासाठी जगा ना. नवऱ्यावर प्रेम आहे तर नवऱ्यासाठी जगा. त्याने किती छळू द्या, तुम्हाला कंटाळा येणार नाही. नवऱ्याने छळू नये, छळू नये, त्यांनी नीट वागावं. पण छळलं तर तुम्हाला दुःख होणार नाही का? त्याच्यावर प्रेम आहे. मुलाने किती छळ, आईला दुःख होत नाही का? मुलावर प्रेम आहे. नवऱ्यावर प्रेम करा ना. नवऱ्याने छळ तर दुःख व्हायचं नाही. आणि नवऱ्यावर प्रेम करायचं तुम्हाला आई बनावं लागेल. आणि म्हणून नरबारांनी जो विषय मांडला की म्हणून पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची ते. की हे जे 4 विषय मांडले तुकोबाराने अभंगाच्या पहिल्या चरणात, की स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, यातला जो चौथा मुद्दा आहे की सेवापती. चौथा मुद्दा काय? सेवापती. स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती. हा जो चौथा मुद्दा आहे सेवापती. पहिला मुद्दा मांडलाय, तुम्ही तुमच्या स्वामीचं मालकाचं काम टंगळमंगळ न करता इमाने इतबारे करा, ही विष्णूची महापूजा आहे. गुरुची सेवा इमाने इतबारे करा, ही भगवान विष्णूची महापूजा आहे. आईवडिलाची इमाने इतबारे सेवा करा, त्यांचा शब्द पाळा, ही भगवान विष्णूची महापूजा आहे. तसं पत्नीने पतीची इमाने इतबारे सेवा करावी, त्याचा शब्द पाळावा, ही सुद्धा महाविष्णूची महापूजाच आहे. आणि पतीची सेवा करणारी बाई पतिव्रता असते. आणि पतिव्रता तिला म्हणतात ज्ञानोबा की जी पतीशी एकनिष्ठ आहे, चारित्र्य संपन्न आहे आणि पतीच्या मतासारखं वागते, ती पतिव्रता. म्हणून पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची ते. तुम्ही पतीशी एकनिष्ठ राहा, चारित्र्य संपन्न राहा आणि पतीच्या मतासारखं वागा, तो म्हणेल तसं वागा, या बाईला पतिव्रता म्हणतात. आणि या एका पतिव्रत्यानं तुम्हाला फुकटात मोक्ष आहे आणि तुमची देवावर सत्ता आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. इतकं बाईसाठी मोक्ष सोपा आणि फुकट केलाय. अनायास म्हटले, अनायास म्हणजे फुकट, सहज. इतका मोक्ष बाईसाठी देवाने सोपा केलाय. म्हणून कोणत्याही महिलेने, कोणत्याही पत्नीने ही मोक्षाची आणि देवावर सत्ता गाजवण्याची संधी सोडू नये, हा माझा तुम्हाला संदेश आहे. याचं सोनं करा, याची सुवर्ण संधी करा. आणि मी बोलून गेलो, तुम्ही म्हणता नवरा खदाडा आहे, पिदाडा आहे, मी त्याची उत्तरं दिलीत तुम्हाला. असू द्या ना, किती खदाडा आहे, गाढवाला पाटील म्हणा, त्याच्याशी प्रेमाने पेश या, त्याला शिवाय देऊ नका, दारू पिऊनाला शिवाय देऊ नका, गोडच बोला, पलंगावर झोपा, श्वास काढा, बूट काढा, पाणी द्या, चहा द्या, भजे द्या, जेवण द्या. तो अपकार करतो, तुम्ही उपकारच करत राहा. एक वेळ त्याचं काळीज वितळेल. मंबाजीने तुकोबाराला नाही ना तो त्रास दिला, एक दिवशी मंबाजी वितळला. रामेश्वर भट्टाने त्रास दिला तुकोबाराला, तर रामेश्वर भट्ट वितळला. पैठणमध्ये नाथ महाराजाला नाही ना तो त्रास दिला लोकांनी, लोक वितळले, चरणावर लोळले. अपकार करणारा दमतो का उपकार करणारा दमतो बघू आपण. शेवटी अपकार करणारा दमतो, उपकार करणारा दमत नाही. नवऱ्याने किती अपकार करू द्या, तुम्ही उपकारच करत राहा, तो दमेल अपकार करून करून. आणि तो म्हणेल, बाई मी एवढं छळलं, एवढा अपकार केला तरी तुम्हाला गोडच बोलते, माझ्या पुढंच करते. तो तुमच्या पायावर लोळेल आणि एक दिवशी मुठीत येईल. आणि मुठीत आला की तुम्ही सांगाल तसं वागेल, तुमचं ऐकेल. आणि मग त्याची मतं चांगली होतील. आणि मग पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची ते. आणि म्हणून
नवऱ्याची पत्नी बनू नका, नवऱ्याची आई बना. मनोभावे तुम्ही नवऱ्याची सेवा कराल, एक पतिव्रता स्त्री बनाल, चारित्र्य संपन्न आणि एकनिष्ठ राहालच नवऱ्याशी, पण पतीच्या मतासारखं वागाल आणि अनायासे फुकटात तुम्हाला मोक्ष मिळेल आणि तुमची देवावरही सत्ता राहील. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आणि म्हणून सेवापती, पतीची मनोभावे सेवा करणं, पत्नीनं पतीची मनोभावे सेवा करणं ही सुद्धा भगवान विष्णूची महापूजाच आहे. आणि म्हणून महाराज म्हणतायत की स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. ज्या चारही गोष्टीला चकारात्मक सांगितलं हेची. नोकरानं आपल्या मालकाचं काम इमानीतबारे टंगळमंगळ न करता करणे, शिष्यानं गुरुची सेवा इमानीतबारे करणे, मुलांना आईवडिलाचा शब्द पाळणे आणि आईवडिलाची इमानीतबारे सेवा करणे, आणि पत्नीने पतीची सेवा करणे, या चारही गोष्टी करणे म्हणजे साक्षात भगवान विष्णूची महापूजा आहे. आणि तुकोबारा चकारात्मक सांगतायत की हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. यावरील चारही गोष्टीने भगवान विष्णूची पूजा घडते. नुसती पूजा नाही, महापूजा घडते. भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतात, तुमचा उद्धार करतात, भविष्यात तुम्हाला मोक्ष देतात, सध्या संसारात बरकतही देतात, सुजलाम सुफलाम तुमचं कल्याण करतात. आणि म्हणून या चारही गोष्टी करा. या आजच्या अभंगात तुकोबारांनी 6 गोष्टी सांगितल्यात की ज्या 6 गोष्टी भगवान विष्णूची महापूजा आहेत. त्यातल्या 4 गोष्टी आपण पाहिल्या, स्वामीकास, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती. उरलेल्या 2 गोष्टी तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात आणि महाराज लिहितात, सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुखे. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुखे. यावरच्या 4 गोष्टी करा. सोबत 5वी गोष्ट सांगतात की तुम्ही तोंडानं सातत्यानं खरं बोला. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांची दुखे. तुम्ही सातत्यानं सत्य बोला. खरं बोलण्याला, सत्य बोलण्याला किती महत्व आहे. तुकोबारा म्हणतात, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. बघा इथं देव फुकटात जोडलाय. तुम्ही आयुष्यभर एकच व्रत पाळा, कधीच खोटं बोलायचं नाही, सातत्यानं खरं बोलायचं. फायदा काय? पांडुरंग फुकटात मिळतो, तुम्हाला फुकटात मोक्ष आहे. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. तेच महाराज म्हणतात की सत्य बोले मुखे दुखवे अनेकाच्या दुखे. सातत्यानं खरं बोला, फुकटात मोक्ष. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. ज्ञानोबा सोमुखाने ज्ञानेश्वरी सांगतायत की ज्ञानेश्वरी सारखा एवढा महान आणि अवघड ग्रंथ मी का लिहू शकलो. ज्ञानोबा बोलतायत, ज्ञानेश्वरी मी का लिहू शकलो. माऊली लिहितायत, माझी सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाची महाद्वीप पातली प्रभू. नीट ऐका, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाची महाद्वीप पातली प्रभू. ज्ञानोबा म्हणतात मी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ का लिहू शकलो, तर माझी सत्यवादाचे तप. मी ज्ञानेश्वरी का लिहू शकलो, याचं कारण मी जेव्हा जेव्हा अवतार धरला किंवा मनुष्य म्हणून जमिनीवर आलो या धर्तीवर, तेव्हा एकच केलं, मी माझ्या तोंडानं सतत सत्य बोललो, एकदाही खोटं बोललो नाही, सतत सत्य बोललो. याचं फळ काय? तर ज्ञानेश्वरी लिहिण्यास मी पात्र झालो. इतकं खरं बोलायला महत्व आहे, इतकं खरं बोलायला महत्व आहे. शहाणे व्हा. खरं बोलल्याने देव भेटतो. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. खरं बोललं तर ज्ञानेश्वरी लिहिता येते, खरं बोललं तर गाथा लिहिता येते. आणि मग ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला, सच्चिदानंद बाबाचं प्रेत उठवलं, पाठीवर मांडे भाजले, जडभिंत चालवली. ज्ञानोबाराय म्हणतात हे सगळे माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. हे सगळे चमत्कार माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. माझ्या जीवनातील सर्वात मोठा चमत्कार काय तर मी लिहिले ज्ञानेश्वरी. तया फळाची महाद्वीप पातली प्रभू. माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं फळ काय तर मी लिहिले ज्ञानेश्वरी. तया फळाची महाद्वीप पातली प्रभू. इतकं मोठं महत्व सत्य बोलण्याला आहे. आणि म्हणजे सातत्यानं सत्य बोलतो, ही सुद्धा भगवान विष्णूची महापूजाच आहे. ही 5वी महापूजा आहे. महाभारताच्या युद्धात काही परिणाम दिसून येईना. अकरा दिवस झाले पांडव कौरव लढतायत, काही परिणाम दिसून येईना. भगवान कृष्ण युधिष्ठिराकडे गेले आणि युधिष्ठिर म्हणले, दादा. युधिष्ठिर मोठा होता, त्याचा मुलगा, पण दादा मानायचे, मोठा होता. भगवान कृष्ण देव वयाने लहान होते थोडे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, दादा तुम्हाला युद्ध जिंकायचं का? म्हणजे काय बोलतं कृष्ण,
युद्ध जिंकायचं का? म्हणजे त्यासाठीच तर करायला होत ना, जिंकायचं ना म्हणले. मग म्हणले तुम्हाला एक काम करावं लागेल. म्हणले काय? तुम्हाला खोटं बोलावं लागेल. म्हणले काय बोलतो कृष्णा, तुला कळतंय का? माझं नाव धर्म आहे. मला धर्म का म्हणतात माहितीये का? मी माझ्या आयुष्यात एकदा खोटं बोललो नाही म्हणून मला धर्म म्हणतात. माझं नाव युधिष्ठिर आहे पण नाव पडले धर्म का? तर मी कधीच खोटं बोलत नाही. मी सातत्याने सत्य बोलतो म्हणून मला धर्म म्हणतात. म्हणले ते तुम्ही कुणी असा दादा, तो युधिष्ठिर असा नाही तर धर्म असा, तुम्हाला खोटं बोलावं लागेल. बोलणार आहेत का? युधिष्ठिर म्हणतो नाही. मग कृष्ण म्हणले मी चाललो, तुझा पराजय होईल म्हणले. आणि ते थांब थांब म्हणले, कृष्णा थांब. युधिष्ठिर म्हणतो थांब कृष्णा. देव थांबले. अरे म्हणले तू काय येण्यासारखं करायला, नीट सांग ना मला काही. म्हणले दादा तिकडं मोठे मोठे चिरंजीव आहेत, इच्छामृत्यू असलेले भीष्माचार्य आहेत, अश्वत्थामा चिरंजीव आहेत, कृपाचार्य चिरंजीव आहेत, रती महारथी आहेत. आणि जे चिरंजीव आहेत, इच्छामृत्यू आहेत, ज्यांना मरणच नाहीये किंवा इच्छामृत्यू आहे, ते मेल्याशिवाय पांडव युद्ध जिंकू शकत नाहीत आणि त्यांना मारण्यासाठी तुम्हाला खोटं बोलावं लागेल. कसा बसा युधिष्ठिर तयार झाला. म्हणजे काय खोटं बोलावं लागेल? म्हणजे एवढंच बोलायचं की अश्वत्थामा हाता नरवा कुंजरवा. अश्वत्थामा नावाचा एक हत्ती होता आणि अश्वत्थामा द्रोणाचार्याचा मुलगा होता. आपा सोडायचे म्हणले की अश्वत्थामा मेला आणि हे द्रोणाचार्याला सांगायचं मुलगा मेला, या दुःखानं तो हातबल होईल, धनुष्य गळून पडेल आणि रथात बसेल, शोकाकुल होईल, युद्धच करणार नाही. त्यावेळेस आपण त्याला मारू. कारण आधी त्यांनी आपल्या अभिमन्यूला अधर्मानं मारले. गर्भामध्ये बहिणीच्या गर्भात सुभद्रेच्या चक्रव्यूहात शिरायचं शिकवलं पण बाहेर निघायचं शिकवलं नाही. देवाने मुद्दाम शिकवलं नाही. आपल्या भाच्याचं बलिदान दिलं कारण भाचा मारायचाच होता. आधी कौरवांना अधर्म करू दिला आणि मग पांडवांना उपसलं. बघा म्हणले त्यांनी अधर्म केला, आता तुम्ही अधर्म करा आणि युद्ध जिंका. म्हणले मग तो त्याच्यावर कानावर बातमी गेली द्रोणाचार्याच्या की फक्त तूच असा मनुष्य आहे या युद्धामध्ये की ज्याच्यावर तुझा विश्वास आहे, फक्त खरं बोलणारा तू एकटाच आहे म्हणले. तो तुझ्याकडे येईल म्हणले द्रोणाचार्य, तुला म्हणेल हे खरं आहे का, अश्वत्थामा मेलाय का? तर तू म्हणायचं हो मेलाय, पण हत्ती मेलाय का माणूस मेला हे माहित नाही. तर तू म्हणायचं मेलाय, हे त्याच्या कानावर जाऊ द्यायचं, पण हत्ती मेलाय का अश्वत्थामा मेलाय हे शब्द काढताना आम्ही ढोल वाजू हा शब्द कानावर जाऊ द्यायचा नाही. अश्वत्थामा हाता हे ऐकू द्यायचं पण नरवा कुंजरवा हे त्याच्या कानावर जाऊ द्यायचं नाही. ठरलं. भीमाने हत्ती मारला, अश्वत्थामा. ही बातमी द्रोणाचार्याच्या कानावर गेली. द्रोणाचार्य शोकाकुल झाला, रडत बसला. आला युधिष्ठिरला म्हणतो मेला का अश्वत्थामा? तर युधिष्ठिर म्हणतो हो अश्वत्थामा हाता, पण पुढे मला नरवा कुंजरा तेव्हा ढोल वाजले. अश्वत्थामा हाता हे वाक्य कानावर जाऊ दिलं द्रोणाचार्याच्या, पण पुढे म्हणतो नरवा कुंजरवा तेव्हा ढोल वाजवले, हे वाक्य कानावर जाऊ दिलं नाही. पुढचा अर्ध नरवा कुंजरवा. शोकाकुल रथात बसलेल्या द्रोणाचार्याला त्या दृष्टद्युम्नाने येऊन मारलं, तलवारीने मुंडकं छेदलं, त्याचे तुकडे केले. उभ्या आयुष्यात एकदाच अर्ध खोटं आणि ते देवाच्या म्हणण्यावरून, मुद्दा लक्षात घ्या. उभ्या आयुष्यात युधिष्ठिर कधीच खोटं बोलला नाही. एकदाच खोटं बोलला, ते अर्ध खोटं बोललाय आणि देवाच्या सांगण्यावरून खोटं बोललाय. परिणाम काय झाला? स्वर्गारोहणाच्या वेळेस युधिष्ठिरच्या उजव्या पायाचा अंगठा गळून पडला. वदविले नारायणे मुखे धर्म, अंगुष्ठा त्या कर्मासाठी गेला. नारायणानं कृष्णानं बोलायला लावले, देवाच्या म्हणण्यावरून खोटं बोललाय, अर्धच खोटं बोललाय. आयुष्यात एकदाच आणि अर्ध खोटं बोललाय. एवढ्या खोटं बोलल्यानं स्वर्गारोहणाच्या वेळेस युधिष्ठिराच्या उजव्या पायाचा अंगठा गळून पडला. आयुष्यात आम्ही सातत्यानं खोटीच बोलणारी माणसं आमचं काय काय गळून पडावं. आणि म्हणून असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. जो सातत्याने असत्य बोलतो तो पापाचे डोंगर उभे करतो आणि जो सत्य बोलतो तो भगवान विष्णूची महापूजा करतो. आणि मग सातत्यानं खरं बोला. खरे बोलले तरी फुकासाठी जोडे हरी, देवाची प्राप्ती होते. ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिण्याची पात्रता येते. आणि मग सातत्यानं सत्य बोलणं ही भगवान विष्णूची 5वी महापूजा आहे. आणि शेवटची 6वी महापूजा आहे की दुखवे अनेकांच्या दुःखी. कुणी दुःखी पिढीत सापडा, तुम्ही दुःखी व्हा. दुसऱ्याच्या सुखानं सुखावं, दुसऱ्याच्या दुःखानं दुखावं. दुःखी माणसाला मदत करावी. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तूच साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा. सातत्यानं गोरगरिबाच्या, दिनदुबळ्याच्या, दुःखी माणसाच्या मदतीला धावा. मदत करा. नडलेल्याची मदत करा. देवाने तुम्हाला सामर्थ्य दिलंय, धनद्रव्य दिलंय, ते गरिबासाठी वापरा. देव ऋणी होतो, त्याच्या हृदयातला दरिद्री नारायण ऋणी होतो. देवावर तुमचा उपकार होतो. तो उपकार फेडायला देव कुठतरी येतो, तुमच्या संसारात बरकत देतो, ते वाया जात नाही. आणि म्हणून दुःखी माणसाच्या दुःखानं दुःखी व्हा आणि त्याचं दुःख निवारण करण्याचा प्रयत्न करा.
या 5 गोष्टी सांगितल्यात आणि ही 6वी गोष्ट आहे. या 6 गोष्टी सांगितल्या आणि या 6 गोष्टी म्हणजे भगवान विष्णूची महापूजा आहे. आणि म्हणून स्वामी कास, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती याशिवाय सत्य बोले मुखे, दुखवे अनेकांच्या दुखी या 6 गोष्टी आपल्या जीवनात आणणं म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णूची महापूजा आहे. आणि या 6 गोष्टी करण्याचा तुम्ही निश्चय करा. या निश्चयाचं बळ तुम्हाला नक्की फळ देईल आणि मुक्त करेल. या अभंगाच्या 4थ्या चरणात महाराज म्हणतात की निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. आणि म्हणून या ज्या 6 गोष्टी मी वर सांगितल्या त्या 6 गोष्टी आपल्या जीवनात अवलंबावा, आपल्या जीवनात आणा. त्या गोष्टी आणण्याचा निश्चय करा. त्या गोष्टी जीवनात आणल्या की हे बळ आहे, तुमच्या वागण्यातलं बळ आहे, निश्चयाचं बळ आहे. तुम्ही हे 6 गोष्टी करण्याचा निश्चय केला, हे निश्चयाचं बळ आहे आणि हेच बळ तुम्हाला फळ देईल. काय तर हे बळ अर्थात या 6 गोष्टी करणं ही महाविष्णूची पूजा आहे आणि महाविष्णू या पूजेने प्रसन्न होऊन तुम्हाला मुक्ती देतील. आणि म्हणून या 6 गोष्टी करण्याचा निश्चय करा. हे निश्चयाचं बळ आहे आणि तुम्हाला या बळानं काय फळ मिळेल तर तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून महाराज म्हणतात की निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. आणि म्हणून मित्र हो, संसार करा, जरूर करा. संसार करत करत परमार्थ करा. पण संसार करताना जागोजाग तुम्हाला तुकोबारांनी, ज्ञानोबारांनी अतिशय ढिलाई दिली आहे. परमार्थ सोपा केलाय. संसार तर जरूर करा पण तो करत करत परमार्थ सोपा केलाय. काय अवघड आहे? तुकोबाराय म्हणतात की स्वामी कास, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती. तुम्ही जिथं नोकरीला आहे, सरकारी असो खाजगी असो, जिथं कुठं आहेत, मजूर आहेत, कुणी आहेत, आपल्या मालकाचं काम टंगळमंगळ न करता इमानदारीने करा. ही भगवान विष्णूची महापूजा आहे. शिष्याने आपल्या गुरुची सेवा इमानेतबारी करावी, ही भगवान विष्णूची महापूजा आहे. मुलांना आईवडिलाची सेवा इमानेतबारी करावी आणि आईवडिलाचा शब्द पाळावा, ही भगवान विष्णूची महापूजा आहे. पत्नीने आपल्या पतीची इमानेतबारी सेवा करावी, ही भगवान विष्णूची महापूजा आहे. शिवाय मुखानं सातत्यानं सत्य बोलावं, ही भगवान विष्णूची महापूजा आहे. आणि दुःखी माणसाच्या दुःखानं आपण दुःखी व्हावं, समोरच्याच्या सुखानं आपण सुखी व्हावं, समोरच्याच्या दुःखानं आपण दुःखी व्हावं. त्याचा परसुखे जाय सुखावं, तू दुसऱ्याच्या सुखानं सुखी व्हावं आणि दुःखवे अनेकांच्या दुःखे. दुसऱ्याच्या सुखानं सुखी व्हावं, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी व्हावं. जे दुःखी त्यांना मदत करावी, रजल्या गांजल्याला, दीनदुबळ्याला मदत करावी, त्यांच्या कामी यावं, ही भगवान विष्णूची 6वी महापूजा आहे. अर्थात स्वामी कास, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती, सत्य बोले मुखे आणि दुःखवे अनेकांच्या दुःखे या 6 गोष्टी करणं म्हणजे भगवान विष्णूची महापूजा आहे. आणि या महापूजेने भगवान विष्णू संतुष्ट होतात, प्रसन्न होतात, तुमच्यावर कृपा करतात, संसारात बरकत देतात, पण तुम्हाला शेवटी मुक्ती देतात. कारण हे करणं म्हणजे निश्चय आहे. निश्चय कठीण असतो. हे करणं म्हणजे निश्चय आहे. निश्चय हे बळ असते आणि निश्चयाचं बळ फळ देतं. काय तर तुम्हाला मुक्त करतं. आणि म्हणून आपल्या मुखामध्ये भगवान विष्णूचं नाव धारण करा आणि या 6 गोष्टी करा. तुम्हाला संसारात बरकत येईल पण तुम्ही मुक्त व्हाल. आणि या 6 गोष्टी म्हणजे कोणत्या? स्वामी कास, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती, सत्य बोले मुखे, दुःखे अनेकांच्या दुःखे या 6 गोष्टी करणं म्हणजे तुकोबाराय सकारात्मक सांगतायत की हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दूजा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम.